नमस्कार. गप्पांचा या आगळ्या वेगळ्या अनौपचारिक कार्यक्रमात मी घनश्याम दीक्षित टीम गप्पांतर्फे उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. गप्पांचा या कार्यक्रमाची मूळ संकल्पना जितेंद्र वैद्य यांची आहे. वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे यांनी हे सुंदर सभागृह आम्हाला प्रथमपासूनच उपलब्ध करून दिलं आहे. हे होत असतानाच अनेक मदतीचे हात समोर आले. त्यात आमचे सहप्रायोजक सुप्रसिद्ध जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. तसंच आमचे हितचिंतक श्री अमेय सोहोनी आणि मनस्वी गृहउद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहोनी आणि सुलेखनकार पिनाकिन रिसबूड हे देखील आम्हाला मदत करत आहेत. त्यांचेही आभार. त्याचबरोबर या सभागृहाचे व्यवस्थापक श्री जाधव आणि त्यांचे सहकारी यांचीही आम्हाला कार्यक्रमप्रसंगी खूप मदत होते. त्यांचेही मनपूर्वक आभार. आता मी गप्पांचा या कार्यक्रमाचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते श्री सुबोध भावे यांना सन्मानपूर्वक रंगमंचावरती घेऊन यावं. मी सौ पूर्वा धारप यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या सन्माननीय पाहुण्यांना आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून जी भेटवस्तू आपण आणलेली आहे ती त्यांना द्यावी. यानंतर या सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे भागीदार श्री अभय मराठे यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. तसंच गेली 15 वर्ष म्युच्युअल फंड आणि फायनान्स कन्सल्टंट म्हणून काम करणारे आमचे दुसरे हितचिंतक श्री अमेय सोहोनी यांनाही मी रंगमंचावर यावं अशी विनंती करतो. आणि सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनाही स्टेजवरती यावं अशी मी विनंती करतो. तसंच वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे भागीदार श्री अजित मराठे हेही इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी कृपया आसनस्थ व्हावं. पिनाकिन रिसबूड हे नेहमी पाहुण्यांना काहीतरी भेट देत असतात. यावेळेला त्यांनी सुलेखन करून एक अशी छत्री पावसाळ्याचं निमित्त साधून आणलेली आहे. आता मी गप्पांच्या सर्व कार्यकर्त्यांना रंगमंचावर येण्यासाठी विनंती करतो. यानंतर आपला जास्त वेळ व्यतीत न करता मी आमच्या सौ पूर्वा कर्वे यांच्याकडे रंगमंचाचा ताबा देतो आणि ते आता गप्पांना सुरुवात करतील.
धन्यवाद दीक्षित काका आणि सर्व रसिकांचे मनपूर्वक धन्यवाद. सलग दुसरा कार्यक्रम तुम्ही हाऊसफुल केलेला आहेत आणि मला सांगताना अतिशय आनंद होतो की आम्ही तिकीट लावत नाही, मानधन देत नाही, तरी आमच्याकडे कलाकार प्रेमाने येतात आणि प्रेक्षकही प्रेमानं येतात. ही खरी आमच्याकरता पोचपावती आहे आणि आमच्याकडनं थोड्याफार छोट्या मोठ्या चुका होतात त्या तुम्ही सांभाळून घेता आणि प्रेम कायम ठेवता. त्याकरता सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी रसिकांचे आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमात एकच मिनटं तुमची परवानगी घेऊन जे आज आपल्याकडे सन्माननीय जज आलेले आहेत CBIचे त्यांना अत्तर द्यावं. साळवी साहेब यांना मी विनंती करते पूर्वाध आरोपला की त्यांनी अत्तर द्यावं आणि टीम गप्पांच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं. माफ करा, वकील आहेत. त्यांच्या मिसेस पण आलेल्या आहेत, त्यांनी अत्तर स्वीकारावं आमच्याकडनं. ज्याकरता आपण सगळे जमलेले आहोत, अनेक लोक उभे आहेत, तर आता त्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सुरुवात करूया. कलाकार म्हणून ज्यावेळेला TV मालिकांचा आपण विचार करतो तर डेली सोप हा प्रकार ज्यावेळेला सुरू झाला 2000 साली आभाळमाया, तिथपासून आत्तापर्यंत, तर कलाकार म्हणून हा सगळा बदल तुम्ही कसा घेता? हां, म्हणजे त्याच्यात बदल अनेक झाले, तर कशा पद्धतीनं तुम्ही सामोरे जाता किंवा कलाकार म्हणून तुम्हाला त्याच्यात काय बदल जाणवले किंवा कशा पद्धतीनं प्रत्येक टप्प्यावरती ते बदलत गेलं? सोमवार ते शुक्रवार होतं, सोमवार ते शनिवार झालं. आमच्या कामाच्या वेळा वाढल्या, पैसे वाढले, घर बरं चालायला लागलं. पण हे झालं व्यक्तिगत फायदा. कलाकार म्हणून काय बदल झाले तांत्रिकदृष्ट्या? कारण अनेक गोष्टी बदलल्या त्यामध्ये ना. तांत्रिकदृष्ट्या टेलिव्हिजनमध्ये फार फरक नाही पडला आहे. कलाकार म्हणून नक्कीच खूप फरक पडला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या आवाजाचा वापर कसा करायचा, आपण कॅमेऱ्याला नक्की फेस करतो तर कशा पद्धतीने आपण कॅमेऱ्याला फेस केलं पाहिजे, आपण कशा पद्धतीने आपली व्यक्तिरेखा अजून बारकाईने समजून घेऊन लोकांसमोर सादर केली पाहिजे. तर ह्या गोष्टी जसं तुम्ही अनुभवी होत जाता, तुम्हाला अनुभव येत जातो, तसतसं तुम्हाला अजून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कळत जातात. त्यामुळे कलाकार म्हणून निश्चितच खूप फरक पडला आहे. कारण आभाळमायामध्ये काम केलेला मी, ते चंद्राय साक्षीला म्हणजे शेवटची मालिका त्याच्यात काम केलेलं मी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक आत्मविश्वास वाढला आहे कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा. भीती अजूनही वाटतेच, पण तरीसुद्धा आता कॅमेराची आणि माझी फार चांगली ओळख निर्माण झाली आहे. तो काहीच लपवत नसतो, पण आता मला त्याच्यापर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे हे कळायला लागलं आहे. त्यामुळे कॅमेऱ्याबरोबरचं एक नातं हळूहळू छान, आणि ते ज्याला आपण म्हणतो की आमच्यासाठी तो आमचा परमेश्वर आहे, कारण त्याच्या माध्यमातून आम्ही हजारो लाखो रसिकांपर्यंत पोचत असतो. त्यामुळे सगळ्यात सेटवरती पहिल्यांदा गेल्या मी पहिल्यांदा कॅमेऱ्याला नमस्कार करतो, मग मी माझ्या दिग्दर्शकाला नमस्कार करतो. कारण हे दोन घटक आहेत जे माझं काम चांगलं किंवा वाईट जे काही असेल ते लोकांसमोर पोचवणार असतात. आणि एकदा तुम्ही कॅमेऱ्याला नमस्कार केला की आपोआप त्याच्याबरोबरचं एक तुमचं ब्लूटूथ कनेक्शन तयार होतं आणि मग तो सराव व्हायला लागला की तुम्ही कुठेही असलात की बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोक त्यांच्यासमोर जर एखादा आर्टिस्ट असेल आणि ते मागे लपतात, कॅमेरासमोर येत नाहीत, पण एकदा तुमचं कनेक्शन कॅमेरासमोर व्हायला लागलं ना की 50-100 लोकांच्या गर्दीमध्ये सुद्धा तुम्हाला बरोबर कळतं की कॅमेरा कुठनं आपल्याला टिपतो आणि बरोबर तुम्ही स्वतःला त्याच्यातनं बाजूला काढून तुमचं एक्सप्रेशन कॅमेऱ्यापर्यंत पोचवतात. पण हे नातं प्रगल्भ होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नातं प्रगल्भ होण्यासाठी आधी त्याला समजून घ्यायला लागतं आणि संपूर्णपणे समर्पण त्याच्यापाशी करायला लागतं. हे कलाकार म्हणून असणारं समर्पण ज्यावेळेला दिग्दर्शक म्हणून तुम्ही सामोरे जाता, तर अर्थातच कॅमेऱ्याच्या मागे आणि पुढे अशा दोन्ही भूमिका बजावायला लागतात. तर त्यावेळेला त्या कॅमेऱ्याला कसं समजून घ्यायला लागतं? त्यावेळेस त्याला उत्तम पद्धतीने सांभाळणारा छायाचित्रकार, कॅमेरामन माझ्याबरोबर असतो.
आणि कट्यारचं जेव्हा दिग्दर्शन मी केलं तेव्हा सुधीर पलसाने यांच्यासारखे भारतातले एक उत्तम छायाचित्रकार माझ्याबरोबर होते. आणि मला असं वाटतं की सुधीरमुळे मी त्याला माझा गुरु मानतो या क्षेत्रात. कारण सिनेमामध्ये किंवा मालिकांमध्ये कलाकार म्हणून काम करत असताना आमचा संबंध खूप लिमिटेड असतो. आमचं काम संपलं की आम्ही त्याच्यानंतर त्याचं काय घडतं आहे किंवा त्याच्या आधी त्याचं काय घडतं आहे याच्याशी आम्ही फार कनेक्टेड नसतो. सिनेमामध्ये शूटिंग संपलं, डबिंग संपलं की आमचं काम संपतं. पण प्री प्रोडक्शनपासनं ते अगदी रिलीज होईपर्यंत एक जी मोठी प्रोसेस त्याच्या पाठीमागे आहे त्याचा आम्ही सतत भाग नसतो कलाकार म्हणून. पण दिग्दर्शक म्हणून काम करत असताना आपण कुठली गोष्ट सादर करायची आहे, ती कशा पद्धतीने सादर करायची आहे, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची माणसं लागतील, इथपासनं ती गोष्ट शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी पडद्यावरती येईपर्यंत तुम्ही त्याचा भाग असता. आणि प्रत्येक विभागांशी तुमचा संबंध असतो. म्हणजे वेशभूषा कशी असली पाहिजे, केशभूषा कशी असली पाहिजे, कुठले दागिने वापरले पाहिजेत, कुठल्या स्थळांवरती त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे, त्याच्यात संवाद कशा पद्धतीने बोलले गेले पाहिजे, त्याच्यात संगीत कसं असलं पाहिजे, गीत काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींशी तुमचा संबंध असतो. कट्यारच्या या संपूर्ण 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये मी खऱ्या अर्थाने 3.5 वर्ष मी समजतो की माझं स्कूलिंग झालं. कारण माझ्याबरोबर जी माणसं काम करत होती तर ती प्रत्येकजण त्यांच्या विभागांमध्ये फार उत्तम काम केलेली माणसं होती. आणि कलाकार म्हणून काम करत असतानाचा सिनेमा आणि दिग्दर्शक म्हणून बघत असलेला सिनेमा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मला असं वाटतं की सुधीर पलसाने असेल, आमचे शंकर एहसान लॉय असतील किंवा आमचे नचिकेत असतील, प्रसाद सुतार असतील, संतोष पुटाणे असतील, आमचा संतोष मुळेकर असेल, ही सगळी जी माझी तंत्रज्ञांची फळी होती या सगळ्यांकडनं मी प्रचंड प्रमाणात शिकलो. आणि मी खऱ्या अर्थाने सिनेमाला खूप जवळनं स्पर्श करू शकलो दिग्दर्शक म्हणून. तोपर्यंत मी सिनेमा फक्त बघत होतो किंवा काम करत होतो. आता मला पहिल्यांदा कळते की सिनेमा बनवणं म्हणजे काय असतं. आणि आता कट्यारनंतर पुन्हा एकदा जेव्हा आज आम्ही मानापमानची तयारी करतो आहे तेव्हा तोच सगळा आनंद, तीच सगळी प्रोसेस आमच्या आणि तीच टीम आहे जी कट्यारची होती, तीच सगळी टीम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर एक नवीन निर्मिती करत असलेला आनंद आम्हाला वारंवार येतो आहे. निर्मिती हा एक पुन्हा स्वतंत्र आयाम असतो. कारण कितीही दिग्दर्शकाच्या कल्पना उच्च असतील तरी शेवटी आर्थिक गणितावरती त्या मागं पुढं करायला लागतात. तर तो अनुभव काय होता निर्माता म्हणून? कारण दिग्दर्शक म्हणून फार उच्च काही व्हावं असं वाटतच असतं, पण शेवटी खिस्याकडे बघावंच लागतं. तर ती कसरत कशी सांभाळली? लहानपणी आई वडील आणि लग्नानंतर बायको हे दोन्ही निर्माते असतात. कारण आपण किती, आणि निर्माती माझी बायको आहे, मी निर्माता नाही आहे. कानाज मॅजिक ही संस्था ती सांभाळते, मी नाही सांभाळत. लहानपणी आईवडिलांकडे आपण हट्ट केला की वडील म्हणतात ठीक आहे पुढचा वेळेस पगार झाला की आपण घेऊया. आणि मग तो पगार त्यांचा होत असतो आणि आपण 6 महिने वर्ष वाट बघत असतो आणि कधीतरी आपल्याला ती वस्तू मिळते. लग्नानंतर आपल्या सगळ्या खर्चांवरती, मी आत्ताच इकडे आलो, ठाण्यात एक प्रसिद्ध छत्रीचं दुकान आहे. तर आमचं असं चाललं की ती म्हणली मला ठाण्यात जाऊन तिकडे छत्र्या घ्यायच्या आहेत. तर मी म्हटलं माझ्याकडे पण छत्री नाही आहे, मलाही घे. तर तिने मला नाही छत्री घेतली. फायनली मला त्यांना गिफ्ट द्यायला लागली छत्री. तर त्यांना माझं दुःख कळलं की याच्याकडे छत्री नाही यायला लागणार आहे. समदुःखी असल्यामुळे तर ते माझ्या निर्मात्यांनी बजेट ठरवलं होतं की याच्यात 2च छत्र्या, एक माझ्या मुलासाठी आणि त्यांच्यासाठी येणार आहे, नवऱ्यासाठी छत्री नसणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही स्वप्न बघितलीत तरी तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आणण्याचं काम निर्माता करत असतो. हे त्याचं महत्त्व. निर्माता असेल, दिग्दर्शक असेल, कलाकार असेल, माध्यमांतर, कारण कट्यार असेल, तुम्ही आत्ता ज्याचा उल्लेख केला जाता जाता मान अपमान असेल, स्वतः रंगमंचावरती एक उच्च दर्जा असलेली आणि रसिकांच्या मनात एक वेगळ्या पातळीवर स्थान असलेली ही नाटकं आहेत. तर माध्यमांतर करत असताना काय सांभाळावं लागतं किंवा त्याच्या करता काय चॅलेंजेस असतात समोर माध्यमांतराची? चॅलेंजेस खूप आहेत. कारण आपल्याकडे आपण खूप पूर्वग्रह मनात ठेवून एखादी कलाकृती बघत असतो आणि प्रत्येकाचं असं होतं. मी काही कोणाला दोष देत नाही आहे, पण सगळ्याच कथांचं किंवा सगळ्याच गोष्टींचं माध्यमांतर नाही होऊ शकत. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्येक नाटकाचा चित्रपट नाही होऊ शकत. काही नाटकांच्या कथा अशा असतात की ज्याचा आवाका खूप मोठा असतो आणि ज्याचा आवाका खूप मोठा असतो म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या कथेवरती एखाद्याला कविता लिहावीशी वाटते. त्याच कथेवरती म्हणजे समजा आपण राधाकृष्णाची गोष्ट घेतली तर राधाकृष्णाच्या नात्याचा आवाका इतका मोठा आहे आणि इतका विलक्षण आहे की त्याच नात्यावरती एखाद्याला कविता लिहावीशी वाटेल.
त्याच नात्यावरती एखाद्याला चित्र काढावंसं वाटेल, त्याच नात्यावरती एखाद्याला नाटक लिहावंसं वाटेल, त्याच नात्यावरती एखाद्याला मालिका काढावीशी वाटेल, त्याच नात्यावरती एखाद्याला चित्रपट काढावासा वाटेल. कारण त्यांच्या कथेचा आवाका तेवढा मोठा आहे, त्यांच्या नात्याचा आवाका तेवढा मोठा आहे. कट्यारवरती चित्रपट झाला कारण त्या कथेचा आवाका मोठा होता. कट्यार हा चित्रपट नाटकावरचा चित्रपट नाही. कट्यार हा चित्रपट नाटकाची जी मूळ कथा आहे त्या कथेवरचा चित्रपट आहे. त्यामुळे तुम्ही जर नाटक डोक्यात ठेवून चित्रपट बघायला आलात तर तुम्हाला त्याचा आनंद कधीच मिळणार नाही. कारण आमच्या वसंतरावांनी असं केलं होतं, आमच्या वसंतरावांनी तसं केलं होतं, ह्याच्यातच तुमचा 3 तास जातील आणि सिनेमातनं बाहेर पडाल तेव्हा त्यातनं कुठलाच आनंद तुम्हाला मिळणार नाही. तर तुम्हाला वसंतराव मिळतील ना आत्ता जे तुमच्या समोर चालले त्याच्यातला तुम्हाला आनंद मिळेल. त्यामुळे त्याच्याकडे बघताना तुम्हाला हे एक वेगळं माध्यमात आपण ही गोष्ट बघतोय याच पद्धतीने तुम्हाला बघायला लागतं. कट्यार करताना म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कट्यारवरती सिनेमा होऊ शकतो याचा सगळ्यात पहिल्यांदा विचार केला होता तो व्ही शांताराम यांनी. कदाचित त्या काळामध्ये त्यांच्या प्रकृती अवस्थेमुळे असेल किंवा इतर काही अडचणींमुळे असेल पण तो तेव्हा घडला नाही. पण या कथेमध्ये चित्रपटाची शक्यता आहे हे सगळ्यात पहिल्यांदा ओळखलं भारतातल्या सगळ्यात मोठ्या दिग्दर्शकांनी. त्यामुळे तेव्हा तो त्यांच्याकडनं घडला नाही. पण प्रकाश भाई कपाडिया ज्यांनी आमचं चित्रपटाचं पटकथा कथा आणि संवाद सगळं केलं तर त्यांच्याकडे मी जेव्हा हा चित्रपट तुम्ही लिहाल का हे विचारायला गेलो तेव्हा म्हणले त्यांनी मला एकच अट घातली की मी जरूर लिहीन, माझी फक्त एकच अट आहे की हा चित्रपट तू व्ही शांतारामांना अर्पण करायचा. त्यामुळे तुम्ही कट्यार बघितलं तर त्याच्या सुरुवातीला श्रेयनामावलीमध्ये व्ही शांताराम यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून त्या चित्रपटाची सुरुवात होते. त्यामुळे कोणाचं स्वप्न होतं आणि कोणाच्या माध्यमातून पुन्हा व्ही शांतारामांना सन्मान देऊन ते पूर्ण झालं. त्यामुळे ती कथा जी आहे ती कथा महत्त्वाची आहे. जसं सही रे सही तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर सही रे सही नाटकाचा चित्रपट नाही होऊ शकत. म्हणजे कथा वाईट आहे का? नाही. त्या नाटकामध्ये भरत जाधव पेटाऱ्यात जातो आणि एका सेकंदात विंगेतनं वेगळ्या वेशात येतो. ही जी नाटकातली चमत्कारिक वाटणारी गोष्ट आहे ती सिनेमात नाहीशी होते. कारण सिनेमात तुम्हाला माहिती आहे की जे रिटेक केले जातात यामध्ये खूप वेळ असतो. त्यामुळे तुम्ही गृहीत धरतात की हा शॉट इथे कट झाला असेल, त्यांनी मेकअप केला असेल, त्याला भरपूर वेळ मिळाला असेल आणि तो तिकडनं परत येईल. त्यामुळे ती चमत्काराची काही जादू जी रंगभूमीची ताकद आहे ती तुमच्या सिनेमातनं नाहीशी होते. त्यामुळे सगळ्या कथांचा सिनेमा नाही होऊ शकत. काही कथा अशा असतात की ज्याच्यात चित्रपट बनण्याचं शक्ती असते किंवा पोटेन्शियल असतं. काही कथा असतात ज्या नाटकातच जास्त चांगल्या शोभून दिसतात. उदाहरणार्थ आत्ता आलेलं 4 चौघी नावाचं नाटक आहे किंवा अश्रूंची झाली फुलेवरती सिनेमा झाला होता, हिंदीमध्येही झाला आणि मला असं वाटतं वसंत कानेटकरांना त्याच्यासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कारही मिळाला होता. आसू बन गए फूल, मी चुकत नसेल तर. पण त्या सगळ्या नाटकांचा सिनेमा होऊ शकत नाही. 4 चौघीचा सिनेमा नाही होऊ शकत कारण आम्हाला सवय आहे फोनची. त्यामुळे नाटकाला जेव्हा तुम्ही जाता 4 चौघीसारख्या तेव्हा त्या ज्या 4-5 स्त्रियांचं जे काही म्हणणं असेल, दुःख असेल तर नाटकात तुम्ही तयारी करून जाता की जास्तीत जास्त एका क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये ते 4 कलाकार जिवंतपणे तुमच्यासमोर एक सादरीकरण करतात आणि त्यांनी जास्तीत जास्त बोलावं. कारण नाटकात आपण इतर गोष्टींचा कमीत कमी वापर करतो आणि अभिनेत्यांचा जास्तीत जास्त वापर करतो. आणि तो जर असं बाहेर बघून म्हणाला की काय तुडुंब वारा सुटला आहे तर नटाबरोबर प्रेक्षकांचाही विश्वास बसतो की खरोखर विंगेत एक वारा सुटला आहे किंवा प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो आहे हे तो बिलीव्ह करतो. सिनेमात तुम्हाला ते प्रत्यक्ष दाखवावं लागतं आणि ती जर दृश्य मालिका दाखवण्याची त्या कथेत पोटेन्शियल किंवा त्याची ताकद नसेल तर एखादा सिनेमा जर तुम्ही बघायला गेलात तर तो तुम्हाला नाटकासारखा वाटतो. कारण त्याच्यात दृश्य मालिका कमी आणि संवाद मालिका जास्त असते आणि मग तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. कारण नाटकात जिवंत अभिनेत्यांना तुम्ही बघत असता, चित्रपटात तुम्ही त्या अभिनेत्यांचं शूट झालेलं बघत असता. त्यामुळे तिथे तुम्हाला काहीतरी वेगवान घडामोडी दिसेल, काहीतरी एक नाट्य घडेल याची अपेक्षा असते, जे तसं होत नाही, रेंगाळतो. त्याच्यामुळे प्रत्येक कथेचा सिनेमा बनू शकत नाही. मानापमानचा विचार आपण केला तर मानापमान हे नाटक त्या काळात 113 वर्ष त्याला होतील पुढच्या वर्षी. त्या काळात ते खूप चाललं. याचं सगळ्यात प्रमुख कारण खाडीलकरांचं लेखन होतंच,
पण त्याचबरोबर गोविंदराव टेंब्यांनी दिलेल्या अफलातून चाली होत्या. म्हणजे 70 गाणी आहेत त्या नाटकात. त्या 70 गाण्यांमधली 35 गाणी तर ऑल टाईम हिट आहेत. ती आजही आपण ऐकली तरी आपल्याला असं वाटतं की 100 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या चाली देणं नाटकाला हे विलक्षण सामर्थ्य गोविंदरावांचं होतं. आणि मग बालगंधर्व असतील, मग दीनानाथ मंगेशकर असतील, मग केशवराव भोसले असतील, यासारखी मातब्बर मंडळी त्याच्यात काम करत होती. तर त्या काळातली संगीत नाटकं जर तुम्ही बघितली तर ती स्क्रिप्टमध्ये जास्त ताकदवान नव्हती, संगीतात प्रचंड ताकदवान होती आणि लोक गाणी ऐकायला जायचे. म्हणजे नाटकाच्या सीनला कधी वन्स मोर मिळालं असं मी ऐकलं नाही आहे, पण गाण्यांना मिळायचे, कारण लोक गाणी ऐकायला जायचे. मनोरंजनाचं दुसरं साधन नव्हतं. आम्ही जो मानपमानचा विचार केला आहे तो काही नाटकाचा, परत मी सांगतोय की नाटकाचा सिनेमा नाही आहे. मानपमानची जी कथा असेल, ज्याच्यात धैर्यधर आहे, ज्याच्यात भामिनी आहे, त्या कथेवरती संपूर्णपणे बेतलेला हा सिनेमा आहे, नाटकाचा सिनेमा नाही. नाटकाचा सिनेमा करायचा असं मी निर्मात्याचे 4-5 कोटी कशाला घालू? ते नाटकाची आहे ना, यूट्यूबला आहे, तुम्ही कधी बघू शकता. त्याच्यासाठी मी 4 कोटी घालून तो सिनेमा करणं गाढवपण आहे नाटकासारखा. त्यामुळे मानपमान जो आहे तो आत्ताच्या म्हणजे तो काळ जरी तोच असला परिकथेतला, कारण ती आम्ही एक परिकथा म्हणून मांडतोय, तो काळ जरी तो असला तरीसुद्धा त्याचं सादरीकरण हे 2023-24 मधलं आहे. त्याची गाणी जी नाटकासाठी लिहिली गेली होती, गरजेचं नाही की 30 गाणी तुम्ही सिनेमा ज्या प्रकारे बदलला आहे त्याला ती भाषा, ती गाणी, त्या चाली जातील, त्या वाईट अजिबात नाही आहेत, पण त्या आता तुमच्या बदललेल्या प्रसंगांना ती अनुरूप असणार नाहीत. आणि त्याचे शब्द, त्या काळचं मराठी, आता मला सांगा कोणी रवी मी चंद्र कसा ह्याच्या पुढचं जे काही लिहिलेलं आहे त्याचा अर्थ सांगा प्लीज. किंवा युवती मला दारुण रण ह्याच्या पुढचा अर्थ सांगा. किंवा नयने लाजवीत ह्याच्या पुढचा अर्थ सांगा. किंवा शूरा मी वंदिले ह्याच्या पुढचा अर्थ सांगा. कोणी सोप्या भाषेत मला अर्थ सांगावा. आता माझा चित्रपट येणार आहे तो आत्ताच्या मराठी शाळांमध्ये न शिकणाऱ्या मुलांसमोर येणार आहे. ते जेव्हा हु इज गदिमा असं विचारणाऱ्या पिढीसमोर येणार आहे. तर अशा लोकांसमोर जेव्हा मला मराठी भाषेतली एक कलाकृती आणायची आहे तेव्हा मी तर आधीच ती बोजड आहे त्याच्यात ती अजून बोजड बनवून आणली तर माझा प्रेक्षक आणि माझा येणारा जो तरुण वर्ग आहे, ज्याचा मराठी माध्यमाशी संबंध नाही, ज्याच्या घरात त्याचे आईवडील त्याच्याशी इंग्लिश बोलतात आणि आपण मराठी म्हणून जास्तीत जास्त आपला प्रयत्न हा असतो की आपल्याला कसं मराठी येत नाही. आपण जर मराठी माणसं तुम्ही बघा कधी मराठी माणसं जर भेटली कधी एकमेकांना तर ते जास्तीत जास्त प्रयत्न करतात इंग्रजी बोलण्याचा. त्यांना लपवायचं असतं की मला मराठी येतं, कारण मराठी येणं म्हणजे कमीपणाचं लक्षण आहे. त्यामुळे अशा पिढीसमोर मला जर एखादी मराठी कलाकृती न्यायची आहे तर मला या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यासमोर न्यावी लागते. कट्यारमधली गाणी उत्तमच आहेत, अभिषेकी बुवांचं संगीत हे कालातीत आहे, पण फक्त तेवढंच जर मी कट्यार नाटकासारखं सिनेमात ठेवलं असतं तर ते तितक्या चांगल्या पद्धतीने कदाचित पोचलं नसतं. म्हणून मग मनमंदिरासारखं एखादं गाणं यावं लागतं जिथे आजची छोटी मुलं त्या गाण्याला रिलेट करतात आणि ती खरंच खिडकीत बसून गातात. त्यांना असं वाटतं की ते गाणं गायल्यानंतर काजवे येतील. काही का असे ना, पण आज त्यानिमित्ताने नाट्यसंगीताशी, भारतीय शास्त्रीय संगीताशी पुन्हा एकदा या पिढीची नाळ जोडली जाते. त्यांना ती गाणी ऐकावीशी वाटतात, त्यांना शास्त्रीय संगीत ऐकावंसं वाटतं. आणि मानापांमध्ये हाच प्रयत्न आहे की जुन्या चाली ज्या काही आहेत, आता सगळीच गाणी उत्तम आहेत, 35 गाणी काही तुम्ही सिनेमात ठेवू शकत नाही, ती काही मैफिल नाही गाण्याची. त्यामुळे त्याच्यातली जी आत्ताच्या बदललेल्या सिनेमाच्या कथेला अनुरूप असलेली गाणी आहेत ती रिटेन करायचीच आहेत, कारण त्या चाली कालातीत आहेत. पण त्याचबरोबर आत्ताच्या युवकांसमोर मांडताना ती अजून चांगल्या पद्धतीने. आणि कट्यारमध्ये एक ॲडव्हान्टेज होता की ती कथाच गायकांची होती, त्यामुळे नॅचरली गाणारी लोक, शास्त्रीय संगीत हा त्याचा भाग असणारच होता. धैर्यधर भामिनी काही गाणारे नाही आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं संगीत तुम्हाला विचार करावा लागतो, त्या पद्धतीने गाणी लिहायला लागतात. आणि मग त्याचा जॉनर जो आम्ही ठरवला आहे की एक म्युझिकल फेरीटेल लव्ह स्टोरी. सो त्या पद्धतीने एक परिकथा आम्ही मांडतो आहे, एक फॅन्टसी आम्ही मांडतो आहे. मग त्या पद्धतीने त्याची संपूर्ण दृश्यमालिकांची, संगीताची, गीतांची रचना करावी लागते. आत्ताही शंकरजी त्यांच्या स्टुडिओत बसून त्याच्याच म्युझिकचं काम त्यांचं करतायत. या वर्षाच्या अखेरीपर्यंत आम्ही शूटिंगला जाऊ आणि पुढच्या दिवाळीला मानपमान तुमच्यासमोर घेऊन येऊ. या सगळ्याबरोबर ज्यावेळेला
हे एक स्वतंत्र माध्यम तुम्ही उलगडून दाखवलं की एखाद्या कथेचा सिनेमा होतो. पण असे अनेक सिनेमे सुबोध भावे यांच्या नावापुढे आहेत की जे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचे आहेत. आम्ही असू लाडके असेल, विजेता असेल, किंवा आत्ता जो फार गाजतोय तो वाळवी असेल, त्या प्रत्येकाची मानसिक स्थिती कलाकाराची किंवा त्या सिच्युएशनची मानसिकता ही वेगवेगळी आहे. तर हे करताना अभिनेता म्हणून कोणतं चॅलेंज असतं आणि समाजात वावरताना हे पाहताना काय वाटतं? समाजात वावरताना मी सध्या न्यूज चॅनल बघणं, पेपर कमी केला आहे, न्यूज चॅनल बघणं बंद केलं आहे, सोशल मीडियाचा वावर कमी केला आहे. कारण माझ्या लक्षात आलं की आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ आपला तिकडे जातो आणि त्याच्या बदल्यात आपल्या हातात काय येतं तर प्रचंड टोकाची नकारात्मकता. ह्याच्या पलीकडे आपल्या हाताला काही लागत नाही. त्यामुळे ह्या गोष्टींपासून खूप प्रयत्नपूर्वक आता तो इतका अविभाज्य भाग झाला आहे. सकाळी ब्रश करणं आणि श्वास घेणं इतका आता इंटरनेट आणि मोबाईल आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. म्हणजे मला भीती वाटते कधी कधी नवीन मुलांच्या हातनं. माझा मुलगासुद्धा आता या मधल्या करोनाच्या काळाने तर फारच दुष्परिणाम त्याचे झालेत की मुलं आता फोनच्या पलीकडे राहू शकत नाहीत. आणि आता जेव्हा मुलं फोन नसेल हातात आणि म्हणतात की आता मला बोर व्हायला लागलं, तेव्हा कळत नाही की मग आपल्या काळी तर फोन नव्हते, पण आपण बोर झालो का? आपण त्यातनं काहीतरी शोधलं, आपण खेळलो, आपण काहीतरी वेगळं केलं. पण आत्ता त्या मुलांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण आपण सुद्धा तो गप्प बसावा म्हणून हळूच त्याच्या हातात फोन देतो, पण ते नंतर त्याचं काय होणार आहे याचा आपण विचार करत नाही. तर ह्या मुलांच्या हातातला फोन जर काढून घेतला तर मला भीती वाटते की ते बऱ्याच वेळा टोकाचं पाऊल उचलतील की काय, किंवा ते आजारी पडतील की काय. इतकं त्यांना आता सवय झाली. आणि मुलांचं कशाला, आपलंच बघा की आपली पण, म्हणजे ते माकडाच्या हाती शॅम्पेन नावाचं नाटक होतं, किंवा माकडाच्या हाती कोलीत एक म्हण आहे आपल्याकडे. तर हे कोलीत म्हणजे मोबाईल फोन असेल असं वाटलं नव्हतं आणि आपण माकडं होऊ तसं वाटलं नव्हतं कधी, पण तसे आपण झालो आहे. आणि ते जर काढून घेतलं तर आपल्याला 5-6 दिवसानंतर आपण घरातल्यांशी काय बोलायचं असा प्रश्न पडेल आपल्याला की अरे ही माणसं कोण आहेत घरात आपल्या, जे आपलेच आईवडील किंवा नवरा बायको असतील, मुलं असतील. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या काळाबरोबर राहणं हे, आणि त्याचबरोबर सातत्याने एक कुठे ना कुठेतरी, म्हणजे आधी एक सोशल मीडिया आला तेव्हा आनंद होता की त्यानिमित्ताने जुनी खूप वर्षात महिन्यात न भेटलेली मित्रमंडळी भेटतील, नातेवाईक भेटतील, ते ओळखीचे चेहरे जे आज वर्षानुवर्ष लांब आहेत ते दिसतील, भेटतील. आता त्याचं स्वरूप इतकं भयंकर झालं आहे की तुम्ही उघडलं की कोणाच्या तरी अत्यंत कुठल्या तरी कोणाच्या तरी याच्यावरती अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया तुम्हाला बघायला मिळतात आणि तुमच्या दिवसाची सुरुवातच नकारात्मक होते. मग ह्या सगळ्या काळामध्ये समाजाकडनं किंवा ह्या सगळ्यांना शिकण्यासारखं काही आहे तर काही नाही. मग कोणाकडनं शिकण्यासाठी आहे तर आम्ही एनर्जी घेतो कुठनं घेतो, तर ह्या ज्या गोष्टी आमच्याकडे येतात, अभिनेता म्हणून वेगवेगळ्या गोष्टी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी येतात. मग त्यातल्या व्यक्तिरेखा असतील, त्यातला आमचा दिग्दर्शक किंवा लेखक ज्या खुबीनी अडीअडचणींवरती मात करून एखाद्याला पुढे जायचं असं तो गोष्टीमध्ये लिहितो, तेव्हा नकळत ती कुठेतरी आमचीही गोष्ट होत असते. कारण अडीअडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, प्रत्येकाला एक पाऊल पुढे जायचं आहे. आज विजेतासारख्या चित्रपटामध्ये जेव्हा माझी व्यक्तिरेखा एका महाराष्ट्राच्या टीमचं प्रतिनिधित्व करते आणि एक त्यांचा कोच असते, माइंड कोच, मनाचा कोच, आणि जेव्हा ते खेळाडू सातत्याने हरतायत आणि जेव्हा तो कोच त्यांना पुढे जायला मदत करतो, तेव्हा काही काळ मला स्वतःला खूप बरं वाटतं की काहीतरी एक सकारात्मक गोष्ट सिनेमात का होईना पण एक घडती आहे. आम्ही असो लाडकेसारखा चित्रपट होतो तेव्हाचा काळ इतका नकारात्मक नव्हता. आम्ही असो लाडके आला तेव्हा त्या सगळ्या विशेष मुलांबरोबर काम करत असताना ती मुलं तुम्हाला नकळत इतकं काहीतरी शिकून जातात की जे तुम्ही सतत स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या सगळं असूनसुद्धा छोटी मोठी दुःख उगाळत असता की माझ्या आयुष्यात हे नाही, माझ्या आयुष्यात ते नाही, माझ्या आयुष्यात ते नाही. अशा वेळेस ती मुलं खरं तर परमेश्वराने त्यांच्याकडनं खूप काही काढून घेतलं आहे, पण त्यांना त्याचा अंदाज पण नसतो आणि ते अतिशय आनंदाने जे त्यांच्याकडे आहे त्याच्या सकट आयुष्याला सामोरं जात असतात आणि आनंदाने सामोरं जात असतात. अशा मुलांबरोबर काम करतो तेव्हा फक्त चित्रपटातल्या व्यक्तिरेखेला काहीतरी मिळत नाही, तर माणूस म्हणून सुबोध भावेला आयुष्यासाठी काहीतरी एक शिकवण मिळते. त्यामुळे असे चित्रपट जेव्हा येतात ना तेव्हा खूप बरं वाटतं, कारण चित्रपटात तर एक काहीतरी सकारात्मक गोष्ट घडलेलीच असते, पण त्याच पद्धतीने चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर नकळत आणि जो संस्कार
न ठरवून होतो ना तो खरा संस्कार असतो, जो नकळत तुम्ही तुमच्याबरोबर घरी घेऊन जाता. आणि तसा तो चित्रपट तुमच्यावर नकळत काही संस्कार, त्या कथा, त्या व्यक्तिरेखा, त्याच्यातलं नाट्य, त्याच्यातून त्यांनी बाहेर पडणं, याचा एक नकळत परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. आणि तो जेव्हा असा एक सकारात्मक होतो की त्या आम्ही असो लाडकेतल्या मुलांबरोबर केल्यानंतर माझ्या आयुष्यात मी विचार केला की हो यार, मी पण तोपर्यंत खूप रडायचो, पण त्या मुलांबरोबर काम केलं आणि मला असं वाटलं की काय माझ्याकडे सगळं दिलं आहे परमेश्वराने, मी का रडतोय. आणि आज जेव्हा जेव्हा मी कोल्हापूरला जातो, त्या मुलांना भेटतो, ती दादा म्हणून येतात, मला मिठ्या मारतात, मला खूप छान वाटतं. आणि त्या मुलांनी जे मला शिकवलं, जे कदाचित मला कुठल्या पुस्तकाने शिकवलं नसतं, आणि तो सिनेमा होता आम्ही असो लाडके. त्यामुळे अशा प्रकारचे सिनेमे येतात तेव्हा व्यक्तिरेखा तर तुम्हाला साकार करायचीच असते, पण या व्यक्तिरेखांच्या पलीकडे या सिनेमाला काय बक्षिसं मिळत आहेत, पुरस्कार मिळत आहेत, तो किती चालतो आहे, लोक बघतायत की नाही बघतायत, याच्या पलीकडे तो सिनेमा नकळतपणे तुमच्या आयुष्यावरती खूप परिणाम करत असतो. आणि सिनेमा या माध्यमाची ताकद काय आहे हे मी वेळोवेळी अनुभवलं आहे. म्हणजे आम्ही असो लाडकेचा एक शो आम्ही पुण्यामध्ये केला होता, आणि पुण्यातल्या त्या शोला आमची कोल्हापूरची ही सगळी विशेष मुलं आली होती. आमची सगळी टीम होती, दिग्दर्शक होते, तंत्रज्ञ होते, निर्माते होते, मी आणि माझ्याबरोबरची सहकलाकार होते. आणि हा शो आम्ही ठेवला होता सर्वसामान्य शाळेतल्या मुलांसाठी, मुलींसाठी. तर पिक्चर सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा आमच्या विशेष मुलांना त्या सगळ्या सर्वसामान्य मुलांनी बघितलं, तेव्हा ते त्यांच्याकडे बघून हसत होते. मी सुद्धा कधीतरी हसत होतो, त्यामुळे मला कळत होतं की यांचं काय चाललं आहे. पण चित्रपट झाला आणि त्या सगळ्या सर्वसामान्य मुलांनी त्या सगळ्या विशेष मुलांना कडेवरती उचलून घेतलं, त्यांना मिठ्या मारल्या, नकळतपणे त्यांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. आणि हा फक्त 2.25 तासाचा चमत्कार होता. सिनेमा या माध्यमाची ताकद प्रचंड आहे, जी आम्ही असो लाडकेला खूप जवळनं बघितली आहे, जी मी बालगंधर्व केलं तेव्हा मी खूप जवळनं बघितली आहे, मी कट्यार केलं तेव्हा तर मी ती म्हणजे अजूनही बघतो आहे. की जे शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना वर्षानुवर्ष, मी अगेन चुकीचं समजू नका, शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकांना मी दोष देत नाही आहे, पण एक आपणच समज करून ठेवला होता की ते खूप बोजड आहे, रंजक नाही आहे, आपल्याला कळण्याच्या पलीकडचं आहे, त्यामुळे आपणही त्याच्या वाट्याला गेलो नाही आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्या वाट्याला आपण जाऊन दिलं नाही. तर अशा संगीताला एका सिनेमामुळे अचानक तरुण पिढीला तो आपलासा वाटू लागतो. ते संगीत आपलंसं वाटू लागतं, ते संगीत तुमचंच आहे. आणि एक नकळतपणे नातवाची आणि आजोबाची नाळ तो चित्रपट जोडतो. ते दोघंजणं एकाच प्रकारचं संगीत ऐकू लागतात. तर ही ताकद सिनेमाची आहे. मी कट्यारचं उदाहरण देतो कारण हे मी अनुभवलं म्हणून मी देतो आहे. असे अनेक सिनेमे आहेत. चकदे बघितल्यानंतरही आपलं असंच झालं होतं. चकदे बघितल्यानंतर भारतातल्या महिलांच्या खेळामधल्या सहभागाचं एक प्रतिनिधित्व वाढलं. त्यामुळे असे अनेक चित्रपट आलेले असतील की जे बघून नकळतपणे आपल्यावरती त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला त्याचं गांभीर्य कळतं. बोलता बोलता उल्लेख झाला बालगंधर्वचा. सुबोध भावे आणि व्यक्तिचित्रात्मक किंवा चरित्रात्मक चित्रपट असा एक आपल्याला कायमस्वरूपी आलेला दिसतो. बालगंधर्व असेल आणि काशीनाथ घाणेकर असेल, लोकमान्य टिळकांचा असेल, त्याकरताची मानसिकता कशी असते? कारण काहीतरी एक ऑलरेडी माइलस्टोन आहे, ते रिप्लेस करायचे, रिफ्लेक्ट आपल्याला दाखवायचे, तर ते कशा पद्धतीने करता येतं आणि त्यातले अनुभव कोणते? त्या केलेल्या चित्रपटांमधला सगळ्यात आवडता सुबोध भावेचा चित्रपट कुठला होता? असं आवडतं असं नाही सांगता येणार हो. बालगंधर्व, लोकमान्य टिळक आणि घाणेकरमधलं कोण आवडतं असं कसं सांगू शकतो मी? कलाकार म्हणून म्हणजे बालगंधर्व आवडतात म्हटलं तर टिळक डोक्यातून टपली मारते मग. कलाकार म्हणून कुठलं जास्त चॅलेंजिंग होतं? असं नाही सांगणार मी. कलाकार म्हणून कोणाचीही व्यक्तिरेखा करणं हे चॅलेंजिंग असतं. मग ते साधा आम्ही असो लाडकेमधली व्यक्तिरेखा असेल किंवा तुला पाहते रे मधला, मी नावही विसरलो त्याचं आता, तो जो कोणी असेल तो, तर त्याची व्यक्तिरेखा करणंही अवघड आहे. विक्रांत, तर त्याचीही व्यक्तिरेखा करणं तितकीच अवघड आहे. बालगंधर्वांच्या बाबतीत मला असं वाटतं मी कायम प्रयत्न करतो की त्या भूमिकेचं पावित्र्य जपलं जावं. मग ते बालगंधर्व असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा माझ्या इतर कुठल्याही व्यक्तिरेखा असतील, मला त्याचा बाजार करायला आवडत नाही. म्हणजे त्याचं दुकान मांडायला आवडत नाही मला. म्हणजे लोकमान्य टिळकांची भूमिका झाल्यानंतर मी त्या वेशामध्ये तुम्हाला कधीही गणपतीत पालखी उचलताना दिसणार नाही, कारण ती भूमिका करण्यासाठी मी ती वेशभूषा केली आहे. त्याच्यासाठी मी काही विशेष कष्ट घेतलेत, ते त्या भूमिकेसाठी घेतलेत, जी भूमिका एका चित्रपटासाठीच मर्यादित होती.
मी जर टिळकांना घेऊन आयुष्यभर वागवायला लागलो ना तर माझ्यासाठी जगणं जड जाईल. आणि आताच्या काळात टिळकांसारखं स्पष्ट बोलणंही कोणाला आवडणार नाही. तर टिळकांनी त्या काळी जर म्हटले असते की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, तर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला असता. दुसऱ्या दिवशीपासून केसरी बंद केलं असतं त्यांनी. त्यामुळे आता टिळक होणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यांचे नकळतपणे त्यांचे जे गुण आहेत, लोकमान्यांचे जे गुण आहेत, देशप्रेम हा त्यांचा सर्वोच्च गुण आणि त्या देशप्रेमासाठी सर्वस्वाचा त्याग करणं हा त्यांचा अजून एक मोठा गुण. आणि मग आपल्याला ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर देशाला स्वतंत्र करण्यासाठी करणं हा त्यांचा अजून एक त्याच्यातला गुण. ते उत्तम गणितज्ञ होते, खगोलशास्त्रज्ञ होते. ते जर राजकारणात आले नसते तर भारतातले खूप मोठे सायंटिस्ट म्हणून ते गणले गेले असते. इतका प्रचंड विलक्षण अभ्यास त्यांचा भाषेचा होता, संस्कृतचा होता, गणिताचा होता, खगोलशास्त्राचा होता. आणि केवळ भारतीय लोक ही रानटी पशु नाही आहेत हे त्या गोऱ्या लोकांना सिद्ध करण्यासाठी ओरायन आणि आर्टिक होमिन वेदासारखे ग्रंथ त्यांनी लिहिले. गीता रहस्यासारखा त्यांनी एक चमत्कारपूर्ण गीतेवरती टीकात्मक असलेला ग्रंथ त्यांनी लिहिला. तर प्रचंड बुद्धिमत्तेची ही व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात जन्माला आली आणि त्यांनी देशपातळीवरती कार्य केलं याचा खरं तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि फक्त लोकमान्य टिळक कशाला, त्या काळात त्या म्हणजे 1818 नंतर ते अगदी स्वातंत्र्य मिळालं या 125 वर्षांच्या काळामध्ये महाराष्ट्रात अशा व्यक्तींनी जन्म घेतला आहे आणि अशा पद्धतीने त्यांच्या क्षेत्रात काम केलं आहे की आपण अचंबित होऊन जावं की ही किती कमालीची माणसं आपल्या भूमीमध्ये जन्म घेऊन काम करून गेली. आणि त्यांच्या आयुष्यात जो काही त्यांचा 70 वर्षांचा प्रवास असेल लोकमान्यांचा, त्याच्यातला 2 तासाचा प्रवास आम्हाला चित्रपटात दाखवायचा आहे. तर ही सोपी गोष्ट अजिबात नाही आहे. मग आपण काय करतो की लोकमान्यांचं व्यक्तिरेखा आपण पकडण्याचा प्रयत्न करतो. व्यक्तिरेखा पकडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय करतो आपण, मी असं म्हणतो का की मी लोकमान्य झालो, असं म्हटलं तर ते खोटं आहे, पुस्तकी आहे. मी लोकमान्य जगलो, ते त्याहूनही खोटं आहे. असं कोणी जगत बिगत आणि असं कोणी होत बीत नसतं. आपण तेवढ्या क्षणासाठी, त्या 2 तासांसाठी मी लोकमान्य आहे असा एक आभास निर्माण करत असतो. तो आभास जितका तुम्ही चांगल्या पद्धतीने निर्माण कराल तितके प्रेक्षक त्या तुमच्या भूमिकेशी जोडले जातात आणि तुम्ही काय म्हणताय हे अतिशय लक्षपूर्वक ऐकतात. तो आभास निर्माण करण्यात जर तुम्ही कमी पडलात तर तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतच असता, पण त्याचबरोबर त्या व्यक्तिरेखेचंही नुकसान करता ज्याला ऐकायला बघायला लोक थिएटरमध्ये आलेले आहेत. त्यामुळे प्रयत्न असा असतो की काही काळ का होईना, पण जसा आता निवडणुकांचा काळ आता सुरू होईल आणि आपण आता बघतो की पूर्वीच्या सभा संमेलनं हे सगळ्या व्हायच्या, पण आताचा काळ अजून पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता आपण वेगवेगळे ट्रक बघतो बघा, त्या ट्रकवरती LED सहाय्यातनं त्याची एक इमेज आपल्यासमोर केली जाते, आभास निर्माण केला जातो. आता ज्या व्यक्तीची सभा आहे त्याच्यासारखा जर तो आभास निर्माण झाला नाही तर तुम्ही ती गाडीवरनं जाणारी सभा बघणार नाही. पण तो तेवढ्यापुरताच आहे. तो आभास निर्माण करणं आणि त्याचं म्हणणं तुमच्यापर्यंत पोचवणं एवढाच आहे. त्यामुळे कलाकार म्हणून माझा प्रयत्न असतो की तो आभास माझ्या सर्वांगातून, माझ्या आवाजातून, माझ्या नजरेतून, माझ्या उभं राहण्यातनं, माझ्या बोलण्यातनं, माझ्या हातवाऱ्यांमधनं तो आभास निर्माण व्हायला पाहिजे. मी असं म्हणलं की मी टिळक जगलो बिगलो, असं टिळकांना जगणं इतकं सोपं नाही आहे. म्हणजे फारच अवघड आहे ते. बालगंधर्वांना जगलो वगैरे अजिबात नाही. बालगंधर्वांच्या आयुष्याचा 80 वर्षाचा पट आहे. त्याच्यातल्या काही क्षणांचा मी आभास निर्माण करण्यात यशस्वी झालो का नाही झालो हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. तेवढाच मी प्रयत्न केला आहे बस. हा प्रयत्न करत असताना ज्या वेळेला पहिल्यांदी एक चित्रपट अशा पद्धतीचा करायचा ठरला त्यावेळेला कलाकार म्हणून असं वाटलं का की आपल्याला एक क्षण तरी ही भीती वाटली का की आपल्याला लोक स्वीकारतील का या भूमिकेत? पण अशी भीती बालगंधर्व करताना वाटलीच नाही, कारण बालगंधर्व ही भूमिका म्हणून केलीच नाही. आज आपण जिथे बसलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात बसलो आहे. आता ह्या कथा आपण सगळ्या संतांच्या ऐकतो की तो विठोबा येऊन जनाईचं दळण दळायचा, माऊलींच्या घरी जायचा, तुकोबांना दर्शन द्यायचा. हे सगळं ऐकताना तुकोबांनी आणि ज्ञानेश्वरीने असा विचार केला गाव की मी ही माझी संतांची भूमिका नीट पार पाडतोय का, अभंग माझ्याकडनं नीट रचले जात आहेत का. त्यांनी संपूर्णपणे समर्पण त्या विठ्ठलाच्या पायाशी दिलं, समर्पण दिलं म्हणून तर तो प्रसन्न झाला ना.
तर बालगंधर्वांची भूमिका करताना, लोकमान्यांची करताना, घाणेकरांची करताना मी कशाला विचार करू की हे माझ्याकडनं होईल का नाही, माझं होईल का नाही. मला असं वाटतं मी जोपर्यंत त्या व्यक्तिरेखेला शरण जात नाही, आपल्याकडे शरण जाणं खूप महत्त्वाचं आहे. मला काही येत नाही, तू आता माझ्याकडनं करून घे, हे एकदा म्हणलं की ते करून घेतात. मला जास्त अक्कल आहे, आता मी तुला शिकवतो की तुझ्यात काय कमी आणि चांगलं आहे, असं म्हणायला गेलं की मग सगळे प्रॉब्लेम होतात. हाच मुद्दा मला अपेक्षित होता की समर्पण नाही तर आजकाल काय होतं की काहीतरी मी करायला जातो आणि मग त्याच्यातनं आणखीन वेगळं काहीतरी निर्माण होण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केला जातो, पण वास्तवात ते नसतं. पण समर्पण असलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. हे सगळं ज्यावेळेला चित्रपटांच्या माध्यमातून येतं, नाटकांकडे ज्यावेळेला वळतो, तर त्यावेळेला वाचिक अभिनय हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर नाटकात काम करतानाचा अनुभव आणि वाचिक अभिनयाबद्दल काय सांगाल? वाचिक अभिनय मी त्याचं श्रेय माझ्या घरच्यांना देईन, आईबाबांना देईन, आजी आजोबांना देईन आणि माझ्या शाळेला देईन. कारण चांगलं मराठी लहानपणापासून कानावरती पडत आलं, शाळेत चांगलं मराठी पडत आलं, म्हणून कदाचित माझं मराठी बरं आहे. माझ्या मुलांचं मराठी ऐकाल तर ती माझी मुलं आहेत असं वाटणार नाही, पण त्याच्यात त्यांचा दोष नाही, कारण ते ज्या वातावरणात राहतात तिथे. आणि आता आपण आता चांगलं मराठी बोलतोय का वाईट मराठी बोलतोय याच्यापेक्षा प्रमाण मराठी कुठलं आणि याच्यातच एक वाद घालत बसलो आहे. मला असं वाटतं की अरे भाषा चांगली बोलली गेली पाहिजे ना. मग ती खेड्यातला माणूससुद्धा अतिशय उत्तम भाषा बोलतो, तो काही चुकीची भाषा बोलत नसतो. आपण त्या न मध्ये अडकण्यापेक्षा किती सुंदर. मला असं वाटतं की मी खूप दिवसात, मी खोटं नाही सांगत, मी अनेक भाषणं, अनेक गोष्टी मराठीमध्ये ऐकतो. तुम्ही बघा आणि आजपासून तुम्ही हे निरीक्षण नक्की करा की महाराष्ट्रात जे राजकीय नेत्यांपासून अगदी कोणीही असू दे, 5 मिनटं त्याचं वक्तृत्व ऐका. मी माझ्यासकट सगळ्यांचं म्हणतो आहे. त्या 5 मिनटामध्ये एखाद्या भाषेमध्ये जर आपल्याला आपल्या मनातले विचार योग्य पद्धतीने व्यक्त करता येत नसतील तर आपण इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. 5 मिनटं तुम्ही इतर कुठल्याही भाषांचा आधार न घेता फक्त आपल्या भाषेत विचार व्यक्त करायचे ठरवा आणि मला सांगा की तुम्हाला इतरांच्या मराठीवर टीका करण्याचा अधिकार आहे का? पण हेच जर तुम्ही जी मंडळी ज्येष्ठ आहेत, मग ती शहरातली असतील, ती खेडेगावातली असतील, आज खेड्यात गेल्यानंतर जर तुम्ही एखाद्या अशिक्षित खेडूताला जरी विचारलत ना की काय परिस्थिती आहे शेतीची, तर तो अस्खलितपणे त्याच्या मराठीत तुम्हाला शेतीची परिस्थिती काय, वातावरण कसं आहे, पावसाचा काय परिणाम झाला आहे, हे सगळं तुम्हाला सांगेल. आता मराठी कोणाचं चांगलं आणि वाईट. त्यामुळे कोण कशा पद्धतीने न बोलतोय का अजून काय बोलतोय ह्याच्यापेक्षा सुद्धा तो आपले विचार आपल्या मातृभाषेत, आपल्या आईच्या भाषेत उत्तम पद्धतीने व्यक्त करून समोरच्याला समजेल असं बोलतोय का, ते महत्त्वाचं. आणि ते कुठेतरी संस्कार कदाचित मी लहानपणी माझ्या आईवडिलांनी, माझ्या आजी आजोबांनी, माझ्या शाळेमधले माझे शिक्षक, माझे मित्र, या सगळ्यांमुळे ते मराठीचे संस्कार. भले मला मराठीत खूप कमी मार्क मिळाले, पण मी माझ्या मनामध्ये जे चाललं आहे, मला जे म्हणायचं आहे ते मांडण्या इतपत मराठी मला येतं, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचं श्रेय आहे. त्याचा रंगमंचावर वापर करताना कशा पद्धतीने रंगमंचावरती वाचिक अभिनय, मी तेच म्हटलं की वाचिक अभिनय मुळात अभिनय आणि वाचिक अभिनय आणि अंगिक अभिनय आणि काही आता ह्याच्यातला जो फरक आहे, मी रूढार्थाने जन्मजात अभिनेता नाही. तो जन्माला आला आणि तो अभिनेता झाला असले प्रताप माझ्या बाबतीत घडले नाहीत. मला सगळ्यात पहिल्यांदा नाटकातनं काढलं गेलं होतं कारण मला अभिनय येत नव्हता. पुढचे काही वर्ष मी नाटकात बॅकस्टेज करत होतो, कोणी मला एक लाईन बोलता येत नव्हती, त्यामुळे मला कोणी नाटकात घेत नव्हतं. अनेक प्रयत्नांनंतर शिकून, लोकांचं बघून, आत्मसात करून, करत मी इथपर्यंत आलो आहे. मी जन्मजात अभिनेता नाही. मी कष्टपूर्वक, मेहनतीने समोरच्या माणसाचं, कलाकाराचं निरीक्षण करत, माझ्या लेखकांनी, दिग्दर्शकांनी सांगितलेलं ऐकत, ते आतमध्ये पचवत, त्याच्यावर माझा स्वतःचा विचार करत काम करत असलेला अभिनेता आहे. मी कष्टकरी अभिनेता आहे, जन्मजात अभिनेता नाही. इतकं प्रांजळ स्वतःबद्दल असताना सहजपणानं प्रेक्षकसुद्धा होणाऱ्या चुका ह्या स्वीकारायला लागतात, कारण प्रत्येकजण काही 100% बरोबर कधीच नसतो आणि हे एकदा आपणच स्वीकारलं की सोपं होऊन जातं. पण हे सगळं 100% बरोबर देण्याच्या प्रयत्न करता असतं, हे तर आपण नक्कीच मान्य करू शकतो.
या सगळ्याच्या बरोबरीनं सूत्रसंचालन हा एक वेगळा आयाम तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेकदा अनुभवलात. तर तो करत असतानाचा अनुभव काय होता? त्याच्याकरता काही वेगळी तयारी लागते का? नाही, नक्कीच लागते, पण ते पूर्ण वेळ करण्याचं क्षेत्र आहे. आमच्याकडे आमचा बरा ओळखीचा चेहरा आणि याला ऐकायला काही 4 माणसं येतील याच्या बळावरती आम्हाला सूत्रसंचालन विचारलं जातं. पण माझ्यापेक्षाही किंवा आमच्या सर्व अभिनेत्यांपेक्षाही सूत्रसंचालन करणारी उत्तम माणसं या जगात आहेत. केवळ आम्हाला आमचं थोबाड 4 ठिकाणी झळकतं, त्याचा प्रसिद्धीचा फायदा होतो म्हणून आम्हाला बोललं जातं, पण त्याचा माझा विशेष अभ्यास नाही. बऱ्याचदा असा एक समज असतो किंवा म्हणणं असतं की एखाद्या रियालिटी शोचा ज्यावेळेला सूत्रसंचालन होत असतं तर त्यावेळेला ते लिहिलेलं असतं, तर ते लिहिलेलं वाचायचं असतं का खरंच आपलं लिहिलेलं बोलायचं असतं? त्याच्या मागची नेमकी सत्यता काय असते? नाही, त्याचा अभ्यास असतो. तुम्हाला एकतर तुमच्या कामांमधनं वेळ काढून, आता जय जय महाराष्ट्र हा मी एक कार्यक्रम केला होता सोनी मराठीवरती. तो महाराष्ट्रातल्या सगळ्या लोककलांवरती आधारित कार्यक्रम होता. आता त्याच्यासाठी जर मला अभ्यास करायचा असता तर माझं सगळं मला बाजूला ठेवायला लागलं असतं, कारण लोक वर्षानुवर्ष अभ्यास करून त्याच्यावरती PhD करतायत किंवा अजून काहीतरी डॉक्टरेट मिळवत आहेत किंवा स्वतःचं आयुष्य त्यांनी लोककलांना वाहून दिलं आहे. इतपत माझी बुद्धिमत्ता नाही की मी त्यांना काय म्हणूया त्यांच्याशी स्पर्धा करू शकेन किंवा त्यांना अभ्यासात मागे टाकू शकेन. मग त्यांचा जो अभ्यास त्यांनी माझ्याकडे दिलेला आहे तो नीटपणे लोकांपर्यंत पोचवणं हे माझं काम आहे. मग किमान तेवढं तरी मला व्यावसायिक पद्धतीने जमलं पाहिजे. कलेची सेवा वगैरे या आता गोष्टींवरती माझा दिवसेंदिवस विश्वास उडत चालला आहे. मला असं वाटतं की आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातनं एखादी गोष्ट करणं जमलं पाहिजे. जेव्हा तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातनं म्हणतो ना तेव्हा याचा अर्थ 100% हेच अपेक्षित असतं मला. आणि 100% कारण जेव्हा एखादं काम तुम्ही प्रोफेशनली करता ना तेव्हा त्याच्यामध्ये तुमचे सगळे तुम्हाला ज्ञात असलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये करता. त्यामुळे उगाचच सेवा वगैरे असे काहीतरी खोटे शब्द न वापरता मी माझं काम अत्यंत व्यावसायिक पद्धतीने करतो म्हटलं की त्याच्यात सगळं येतं. कारण त्याच्यात व्यावसायिक मूल्य अनेकांची अडकलेली असतात, केवळ आपलीच नाही, निर्माता, दिग्दर्शक, तिथे असणाऱ्या अनेक मंडळींची अडकलेली असतात. हे सगळं होत असताना एक माणूस म्हणून जगताना किंवा माणूस म्हणून आपलं काम बघताना काय वाटतं? स्वतंत्र माणूस, कलाकार नाही, फक्त एक सुबोध म्हणून एखादं सुबोध व्हायचं काम बघताना काय वाटतं? वाईट वाटतं. असं वाटतं की बरं काम करू शकलो असतो मी याहीपेक्षा, आणि ते वाटत राहतंच आणि ते वाटत राहायला पाहिजे. कारण ज्या क्षणी मी स्वतःवरती खुश होईन त्या क्षणी मला असं वाटतं की पुढचं पाऊल टाकणं मला शक्य नाही होणार. म्हणजे इतकं जर मला जीवन आणि अभिनय कळला तर मग आता जगायचं तरी कशासाठी? मग आता माझी वेळच झाली जायची. त्यामुळे मला आयुष्य कळलेलं नाही आहे, मला अभिनय कळलेलं नाही आहे, मला कला कळलेलं नाही आहे. ती समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि तो असाच चालू राहावा असं मला वाटतं. मला कधीच ती गोष्ट समजू नये. या सगळ्याबरोबर प्रवास करायला खूप आवडतो. तो ठरवून होतो, तो न ठरवता होतो, तो कामानिमित्त होतो एवढं निश्चित. त्यातले काही अनुभव असतील तर आम्हाला ऐकायला आवडतील. नाही, आता तर कामासाठी होतो किंवा घरच्यांबरोबर कुठे आता जायचं असेल बाहेर तर होतो. आता कामाशिवायचा प्रवास नको वाटतो. म्हणजे गोरेगावमध्येच जर जायला 1.25 तास लागत असेल तर हा प्रवास करण्यापेक्षा घरी जाऊन मी मनाने आभाळातले चंद्र सूर्यापर्यंत जाऊन येईन. त्यामुळे आता तो प्रत्यक्ष प्रवास नको वाटतो आणि तो सगळ्यांचीच आपली हीच अवस्था आहे. असं मी काही वेगळं सांगत नाही. आपण सगळेजण, तुम्ही कामानिमित्त खूप फिरता, डोंबिवलीचा माणूस विटीला जातो, यांचा प्रवास तर माझ्या प्रवासापुढे काहीच नाही आहे. त्यामुळे प्रवास करायला आवडतो, पण आता तो टाळण्याकडे जास्त लक्ष असतं की आता नको वाटतं की आता कंटाळा येतो. म्हणजे खरं सांगतो, त्या आयुष्यातला मुंबईत तुमच्या करिअरमधली, तुमच्या त्या ऐन उमेदीतली 6 तास जर फक्त प्रवासात जात असतील ना तर हा म्हणजे फक्त तुमचा काय म्हणूया तुमची शोकांतिका नाही आहे ही, तर ही तुमच्या राज्याची आणि देशाची शोकांतिका आहे. कारण तुमच्या उमेदीतल्या लोकांच्या क्रयशक्तीचे 6 तास फक्त प्रवासात जात आहेत, ते कामासाठी वापरले जात नाही आहेत. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे हे 6 तास जर मला माझ्या कुटुंबियांबरोबर मिळाले, हे 6 तास जर मला माझ्या कामासाठी वापरायला मिळाले तर माझे कुटुंबीयही खुश होतील, माझं कामही चांगलं होईल, त्याच्यासाठी मी अतिरिक्त वेळ देऊ शकीन.
पण ना मी घरच्यांना वेळ देतो ना मी कामाच्या ठिकाणी करतो, कारण घरच्यांना वेळ देत नाही, कारण सकाळी उठून मला तिकडे जायचं असतं आणि तिकडनं मी कामात लक्ष देत नाही, कारण मला तिकडनं उठून परत वेळेत घरी यायचं असतं. ह्याच्यातच जी माझी ओढाताण होते ना, ह्याच्यातच माझं आयुष्य चाललं आहे. हा जो क्रियाशक्ती नसलेले जे अनावश्यक ज्याच्यात आपण आपली एनर्जी, शक्ती, मन घालवतो, हे तास जर खरोखर माझ्या पर्सनल आयुष्याला मिळाले, माझ्या कामाला, माझ्या कुटुंबियांना, माझ्या मित्रांना, तर माणूस भारतातला खरोखर आनंद येऊ शकेल. आज आपण 149व्या स्थानावरती आहोत आनंदी राष्ट्रांच्या ह्याच्यात. खरंच पुन्हा पुन्हा विचार करायला लावण्यासारखी गोष्ट आहे की 149वरनं किमान पहिल्या 50 म्हणजे पहिल्या 10 आलो तर अतिउत्तम, पण पहिल्या 50 येण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. पण आनंदाची माध्यमं म्हणून आज आपल्याकडे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्याच्यात पाहिलं जातं, किंवा विरंगुळ्याचं माध्यम म्हणून, विशेषतः विरंगुळ्याचं माध्यम म्हणून बघितलं जातं. नवीन येणारी जी मंडळी आहेत ती ह्याच्याकडे कशा दृष्टीने पाहतायत असं तुम्हाला वाटतं? आता खूप बदल आहे हो, म्हणजे त्यांच्यावर माझा काही कंट्रोल नाही आहे. ते कशा पद्धतीने पाहतायत हा त्यांचा दृष्टिकोन आहे. मी इथे का आलो हा माझा दृष्टिकोन आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ताच मी एका माणसाबरोबर काम केलं, मी त्यांचं नाव आत्ता घेणार नाही, मला त्याची जाहिरात नाही करायची, पण त्यांच्याकडे बघून मला असं वाटतं की मी आत्ता गेल्या काही दिवसात खूप एक नकारात्मक भूमिकेत गेलो होतो. म्हणजे आता अभिनय सोडून नोकरी करावी इथपर्यंत मी आलो होतो. मला कंटाळा यायला लागला होता अभिनय करायचा, काम करायचा, कला क्षेत्राचाच मला कंटाळा आला होता. आणि त्या माणसाबरोबर मी काम केल्यानंतर एका वेगळ्या ऊर्जेने मी पुन्हा एकदा काम करायला लागलो. आणि या सगळ्या प्रवासात त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. या सगळ्या प्रवासात त्यांनी मला काही शिकवलं नाही ना. मी असं कर तसं कर मला हे त्यांनी सांगितलं, पण तरी त्या माणसाला जवळ न बघताना त्याच्याकडनं मी आयुष्यभर मला पुरेल एवढा ठेवा घेऊन मी निघालो आहे. आणि मला असं वाटतं शिकवणं ते असतं, शिकणं ते असतं जे शिकवावं लागत नाही, जे आपोआप शिकलं जातं. आणि आज काम करताना माझ्या नंतर आलेल्या कलाकारांबरोबर मी काम करतो, तेव्हा मला माहिती आहे की ही आज मुलं, पूर्वीचा एक काळ असा होता जेव्हा या क्षेत्रात जाऊ नको असा सल्ला पालक द्यायचे, आणि बरेचसे माझ्या आधीची जी लोकं आहेत ती बँकांमध्ये कामं करायचे, सरकारी कुठल्या तरी कचेरीत काम करायचे, आणि मग नाटक आणि हे सगळं करायचे, कारण तेव्हा माध्यमच इतकी नव्हती. आज माध्यमं आहेत. आज ही जी सगळी नवीन तरुणी आहेत, हे शिकून या क्षेत्रात कायमस्वरूपी काम करायचं म्हणून ठरवून आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं ही सगळी मंडळी मुंबईत येतात, स्वतःचं आयुष्य कशा पद्धतीने आपण जगायचं हे ठरवतात. त्यामुळे त्यांना बघून मला एकीकडे आनंदही होतो की आपल्याला काम करायचं आहे, याच्यासाठी ते ज्या प्रकारे मेहनत करतात, ज्या प्रकारे एक एक गोष्ट आत्मसात करतात, आजच्या काळाबरोबर राहतात, त्याच्यासाठी त्यांना सलाम. पण फक्त एकच इच्छा असते की त्यांना त्यांचा फोकस मिळू देत, बस, बाकी काही नाही. जो मला त्यांना सांगायचा नसतो, त्यांच्या कामात नसतो, त्यांना कधीतरी मिळणार असतो, फक्त एवढीच इच्छा असते की तो त्यांना लवकरात लवकर मिळू देत. खूप महत्त्वाची आहे की एक निश्चित ध्येय समोर असू देत. आत्तापर्यंतचा जो प्रवास झाला, कलाकार म्हणून असेल, एक आयुष्य जगतानाचा सर्वसामान्य माणूस म्हणून असेल, प्रत्येक टप्प्यावर कोणी ना कोणी भेटत असतं, कोणी ना कोणी सांगत असतं. अशा आठवणीतली काही माणसं आहेत का? खूप आहेत, आणि कोणीच मला सांगितलेलं नाही आहे. स्मिता तळवलकर, संजय सुरकर माझ्या आयुष्यात आलेले माझे पहिला दिग्दर्शक, पहिली निर्माती, जिला मी माझी आई म्हणायचो. आज ती दुर्दैवाने नाही आहे, संजय सुरकर पण नाही आहेत. विजय तेंडुलकर जे पण आज नाही आहेत, पण विजय तेंडुलकरांबरोबरची माझी मैत्री ही एक खूप वेगळ्या प्रकारची होती. आणि नटासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं, किंवा कुठल्याही माणसासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं की ऐकावं कसं. ते मी तेंडुलकरांकडनं शिकलो. तेंडुलकर ज्या पद्धतीने ऐकायचे ते त्यांच्यासारखा श्रोताच मी पाहिला नाही आहे. मी ज्या काळात त्यांच्याबरोबर मी होतो तो माझा अत्यंत बाल्यावस्थेचाच काळ होता. म्हणजे मी कॉलेज संपूर्ण करून पुढच्या प्रवासाला लागलो होतो, नोकरी करत होतो, त्याच पद्धतीने नाटक करत होतो. आणि त्यांचं एक सफर नावाचं मी नाटक केलं, दीर्घांक तेंडुलकरांनी लिहिलेलं, आणि त्या दरम्यान आमची ओळख झाली आणि पुढे ते जाईपर्यंत आमची मैत्री टिकली. मी मैत्री अशासाठी म्हणतो आहे त्यांच्या दृष्टीने, कारण हा त्यांचा मोठेपणा होता की त्यांनी मला त्यांच्या जवळचं समजलं. मी त्यांना मित्र म्हणण्याची पात्रता माझी नाही. पण त्या संपूर्ण 9-10 वर्षांच्या तेंडुलकरांबरोबरच्या सहवासात, मग तो कधी दूरध्वनीवरनं असेल, कधी प्रत्यक्ष त्यांना भेटून असेल, कधी ते पुण्यात आलेले असताना, कधी मी मुंबईत त्यांच्या घरी गेलेलं असताना, मला त्यांना 10 वर्षात मला एकदाही असं आठवत नाही आहे की त्यांनी मला कधी सांगितलं आहे की मी तुला सांगतो सुबोध, आम्ही आमच्या काळात, हे वाक्यच मला तेंडुलकरांकडनं कधी ऐकू आलं नाही आहे. मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो की हां बस, काय पाहिलंस नवीन, काय ऐकलंस, याच्याबद्दल काय वाटतं आहे तुला,
आणि ते बोलतं करायचं आहे आणि तुम्ही बोलत राहायचा. तुमच्या मनातलं जे जे काय आहे ते तेंडुलकरांसमोर बिनधास्तपणे बोलायचात आणि ते असं छान तुमच्याकडे मन लावून ऐकत बसायचं आहे. इतकं सुंदर ऐकणारा श्रोताच मी पाहिला नाही आहे. आज मी त्यांना खूप मिस करतो आहे. आज मी स्मिताताईला खूप मिस करतो आहे. मी सुधीर जोशींना खूप मिस करतो आहे. माझे अत्यंत आवडते कलाकार आणि खूप माझ्या जवळचं व्यक्तिमत्व, आज त्याला मी खूप मिस करतो आहे. खूप लोकांना, राजीव पाटीलला खूप मिस करतो आहे. अनेक लोक आहेत की ज्या लोकांबरोबर काम केलं ते आज नाही आहेत. ही भावना खूप त्रास देते. पण या प्रत्येकाने प्रचंड आनंद दिला आहे. पुन्हा मी सांगतो, शिकवलं नाही आहे. नकळतपणे त्यांचं काम बघत बघत, रमेश भाटकर त्यांचं काम अगदी सुरुवातीच्या काळात मी त्यांच्याबरोबर काम केलं होतं. त्यांच्याबरोबर काम करून त्यांचा उत्साह, त्यांचं ते एक हिरोइझम त्यांच्या अंगामध्ये असणं, या सगळ्या मंडळींकडे त्यांच्याबरोबर मी काम केलं. ज्यांना प्रत्यक्ष भेटलो, ज्यांना लांबनं बघितलं, ज्यांना जवळनं बघितलं, ज्यांच्याबरोबर फार चांगली ओळख होती, अशा कित्येक मंडळी आज नाही आहेत. पण त्यांनी कोणी मला कधीच सल्ले दिले नाहीत, कधीही काही शिकवलं नाही. पण ते ज्या रसरशीतपणे त्यांचं क्षेत्र, त्यांचं आयुष्य जगत होते, ते मला इतक्या चांगल्या पद्धतीने बघायला मिळालं की त्यांच्याकडनं मी, म्हणजे जे मी शिकलो आहे त्यांच्याकडनं, ते मला आयुष्यभर पुरणार आहे. आपल्या क्षेत्रातली मंडळी तर तुम्ही सांगितलीत, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये अशी मंडळी आहेत का? माझे आजोबा, माझी आजी, माझ्या आजी आजोबांच्या मी प्रचंड जवळचा होतो. म्हणजे लहानपणी गोष्टी सांगून त्यांनी मला मांडीवरती झोपवलं आहे. आणि माझ्या आजोबा गेल्यानंतर मला त्यांना विमानाने न्यायचं होतं. जेव्हा न्यायचं होतं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते, ते बरे होते तेव्हा. आणि जेव्हा ते अंथरुणाला खेळले तेव्हा माझ्याकडे पैसे होते, पण त्यांची तब्येत बरी नव्हती आणि ते राहून गेलं. आणि आजोबा गेले. आजोबा गेल्यानंतर ही माझं स्वप्न राहिलं, याच्यासाठी मी आणि मंजिरीनी पुष्पक विमान या चित्रपटाची निर्मिती केली की ज्याच्यात त्यांचा नातू त्यांना विमानाने सैर करतो. ते माझं स्वप्न मी अशा पद्धतीने पूर्ण केलं. माझी आजी माझ्या खूप जवळची होती. माझे आजोबा माझ्या खूप जवळचे होते. जे माझे नातेवाईक नाही आहेत, अशी माझी आत्या, माझी ठाण्यातली आत्या असेल, आणि माझे खूप सारे आजोबांच्या बहिणी ज्या माझ्या आज्या होत्या, ज्या महिनोन महिने आमच्याकडे असायच्या, ज्यांनी माझं लहानपण फार समृद्ध केलं. मला म्हणजे प्रचंड प्रमाणात निस्वार्थी प्रेम काय असतं, ज्यांच्याकडनं मी लहानपणापासून शिकलो, ते ही सगळी मंडळी होती. आणि दोन व्यक्तिमत्व आहेत ज्यांना मी खरोखर खूप मिस करतो. एक बाळासाहेब ठाकरे आणि एक अटल बिहारी वाजपेयी. मला असं वाटतं की ही दोन माणसं असली पाहिजे होती. प्रत्येकाची व्यक्तिगत कारणं असतील, ही दोन माणसं असली पाहिजे होती या वाक्यामागची, पण वाक्य समान आहे सगळ्यांचं. आणि इथेच त्या माणसांची खऱ्या अर्थानं काय एक इमेज होती, काय आपल्या मनामध्ये त्यांचं स्थान होतं. कारण मला अजूनही आठवतं आहे की ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे गेले अशी बातमी आली, त्यावेळेला माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आणि अटल बिहारी वाजपेयी गेले त्यावेळेला मीच आकाशवाणीवरती अनाऊन्समेंट द्यायला होते. पुढची अनाऊन्समेंटच सुचली नव्हती की आता काय बोलायचं आहे. कारण फक्त एवढंच सांगितलं होतं, सिग्नेचर ट्यून वाजवायच्या नाही आहेत, कारण राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला होता. पण खरं आहे की ही माणसं असायला हवी होती. तर ह्या माणसांकडनं आपण समृद्ध होत असतो, जाता जाता होत असतो. असं आत्ता आपण कोणाला समृद्ध करण्याचा प्रयत्न करू शकतो का? आपली पात्रता आहे त्याप्रमाणे आपण आपलं स्वप्न बघावं. माझी पात्रता आहे सिनेमे करणं, तेवढं मी करू शकतो. उगाचच जाता येणाऱ्या लोकांना ज्ञानभजी करण्याची माझी पात्रता नाही आहे. त्यामुळे चांगला सिनेमा बनवायला सांगा, तो मी प्रयत्नपूर्वक करीन. किती स्वतःबद्दल प्रामाणिक असावं ना माणसानं, की आपली पात्रता इथंच, एवढाच गोंधळ घालायचं काही गरज नाही आहे. सिनेमा करताना सिनेमाच्या दृष्टीनं आपण ज्यावेळेला पाहतो तर एखादं लोकेशन निवडतो, एखादं ठिकाण निवडतो, तर ते ठिकाण निवडताना केवळ ते कॅमेऱ्यातनं छान दिसेल किंवा तिथे ती कथेतलं ते पात्र छान दिसेल, हा एवढाच दृष्टिकोन असतो की त्यामागे आणखीन काही विचार असतो कथेचा म्हणून केलेला? कॅमेऱ्यातनं चांगला दिसेल हा एक भाग असतोच, पण ती जागा, ती एक न दिसणारी व्यक्तिरेखा आहे, हे पण डोक्यात ठेवायला लागतं. उदाहरण दाखल तुम्हाला झालं तर मी परत सांगतो की मी दिग्दर्शक म्हणून एकच सिनेमा आजपर्यंत केला आहे, कट्यार. त्यामुळे त्याच अनुभवावरनं मी बोलू शकेन. कट्यारमध्ये इतर अनेक लोकेशन आम्हाला मिळत होती. तो भोरचा राजवाडा असेल किंवा ते सगळं असेल. त्याच्यातलं एक लोकेशन होतं ज्यांनी मला सगळ्यात जास्त त्रास दिला आहे.
जे मला नाही, म्हणजे मी खूप ठिकाणी फिरलो, मला खूप लोकांनी खूप काय 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 दाखवलं, पण माझ्या मनामध्ये तो सीन ऐकल्यापासून जी त्याची एक प्रतिमा निर्माण झाली होती, त्या प्रतिमेच्या आजूबाजूलाही त्या कुठल्या गोष्टी जात नव्हत्या. आणि ते लोकेशन म्हणजे मनमंदिरामधलं लोकेशन. ते गाणं ज्या ठिकाणी चित्रित केलं ती जागा मी सगळ्यात जास्त शोधली असेल कट्यारमध्ये. किमान मी 90-100 जागा बघितल्या असतील, तरीसुद्धा मला ती जागा मिळाली नाही. आणि जी मिळाली त्याचं जर मी तुम्हाला सांगितलं कशी होती तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आता एक शेवटची जागा बघूया असं म्हणून आम्ही भोरमध्ये गेलेलो असताना तो आमचा तिकडचा लोकेशन कोऑर्डिनेटर होता. म्हटलं की आता इथनं एक 10-12 किलोमीटरवरती एक जागा आहे, ती तुम्ही बघून घ्या, तुम्हाला आवडली तर ठीक आहे, नाही आवडली तर. कारण मी सतत लोक दाखवायचे आणि मी त्यांना सांगायचो की नाही, हे नको आहे, मला असं पाहिजे असं पाहिजे असं पाहिजे. आम्ही ती जागा बघायला गेलो. मी गाडीतनं उतरलो आणि ते बघूनच मी म्हटलं हे फायनल, हे मला आवडलं आहे. तो म्हटला 1 मिनटं, ही लोकांची सकाळची जागा आहे गावातली. मी म्हटलं तिथेच आपण साफ होतो ना, पण ती मला आवडली आहे, मला तर दुसरं काही बघायचं नाही आहे, हे फिक्स आहे. याच्यावर माझ्या टीमपैकी कोणी मला नकार कळवला नाही. यापैकी टीमपैकी कोणी मला होती अशी जागा आहे तिथे कसं काय शूटिंग करू शकू असं कोणी मला काही म्हटलं नाही. मला आवडली आहे एक जागा या गाण्यासाठी, इथे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. शूटिंगला आम्ही जेव्हा शंकरजी आणि त्या छोट्या मुलाला आधी घेऊन गेलो, त्याच्या 3 दिवस आधी माझे सेट डिपार्टमेंट तिकडे गेलं. त्यांनी ती अख्खी जागा पहिले साफ केली, मग त्याच्यावर फवारणी केली आणि हे करून करून शूटिंगला योग्य अशी 3 दिवसात ती जागा जमवली. पण ती जागा कुठली होती? ही होती. पण त्याच्यावर गाणं कुठलं केलं? मनमंदिरा. त्या चित्रपटाच्या ज्यावेळेला तो प्रदर्शित होत होता त्यावेळेला शंकरजी यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनीच सांगितलं होतं की ह्यांनी माझ्याकडनं गोड बोलून अभिनय करून घेतलाच शेवटी. तर तो घेतलाच याच्यामध्ये त्यांचं आणि तुमचं कॉर्डिनेशन खूप छान दिसत होतं, कारण त्यांची इच्छा नव्हती असं स्पष्ट दिसत होतं. त्यांनी ते अनेक वेळेला कबूल केलेलं आहे. त्या प्रसंगाबद्दल किंवा त्या अनुभवाबद्दल सांगा ना. नाही, ते तो त्यांचा मोठेपणा करून घेतला वगैरे. ते फार मोठे कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनी जर ठरवलं की मला अभिनय करायचा तर अनेक लोकांची दुकानं आमची बंद होतील. तर असं काही नाही आहे. ते फार सुंदर आणि फार मोठे कलाकार आहेत. शंकरजींकडे मी जात होतो त्या सगळ्या कट्यारच्या गाण्यांच्या निमित्ताने, आणि खाँसाहेब आणि पंडितजी या दोन्ही व्यक्तिरेखांचा शोध चालू होता की कोणाला विचारायचं. आणि खूप वेगवेगळी नावं डोक्यात येत होती. मी सुरुवात केली रजनीकांतपासून खाँसाहेब म्हणून, ते सचिनजी, असा एक मोठा प्रवास आहे खाँसाहेबचा. आणि पंडितजींसाठी वेगवेगळी नावं येत होती. आणि मी सातत्याने शंकरजींकडे जात होतो. ते संगीत देत होते, आम्ही चालींवरती बोलत होतो, गाण्यांवरती बोलत होतो. आणि एका पॉईंटला मला असं वाटलं की ते कसं आपल्याला त्याला काय म्हणतात, देजावू होतं ना, की एक घटना आपल्याला असं वाटतं की आपण पाहिलं. तसं मला पंडितजींच्या बाबतीत व्हायला लागलं की यार मी याला पाहिलं आहे कुठेतरी या पंडितजीला. आणि एक दिवशी शंकरजींच्या स्टुडिओत गेलो आणि त्यांना म्हटलं की सर पंडितजी तुम्ही का नाही करत? तर ते म्हणले बहुत टाईम आहे का तुम्हारे पास? म्हटलं नाही सर, मी खरंच सांगतोय, खरंच तुम्ही पंडितजी करा, तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. कारण पंडितजींचं सगळं पावित्र्य तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला फक्त कपडे वेगळे घालायचे. ते म्हटले तू मजाक कर, तुम जाओ अभी. रात्री 11:30 वाजता त्यांचा मला फोन आला. मला म्हणले ते सुबोधजी वो आप दोपहर में जे बोल रहे थे सच बोल रहे थे क्या? म्हटलं सर मी तुमच्याशी का गंमत करीन, मी खरंच सांगत होतो. मी म्हटलं चला तुम्हाला विश्वास बसत नाही ना, तुमचे एक लुक टेस्ट आपण करूया, ठीक आहे. एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की हा मी दिसतोय तसा, मग तुम्ही हो म्हणा, मी जबरदस्ती नाही करत आहे. मग त्यांचे लुक टेस्टचे एक दिवस ठरला. पार्ल्यामध्ये आम्ही एक हॉल घेतला. शंकरजी आणि त्यांची बायको संगीताताई दोघे आले आणि त्यांना विक्रम गायकवाडने मेकअप केला. मी खोटं नाही सांगत, ते संत तुकारामांसारखे दिसत होते त्या दिवशी. त्यांनी ते पांढरं अंगरखा घातला, डोक्यावरती फेटा बांधला, त्यांना मिशा लावल्या खोट्या. तर शाळेच्या गॅदरिंगला लहान मुलगा जितका खुश होईल ना स्वतःचा गेटअप बघून, तसे शंकरजी अरे मेरी मुझे किती अच्छी दिख रही है रे वगैरे असं ते खुश झाले. मग त्यांना म्हटलं आता आपण कॅमेरासमोर तुमची एक टेस्ट करूया. ते म्हणले अरे मेरे को मराठी. म्हटलं सोडा ना मराठी, तुम्हाला मल्याळम, तेलुगू, तमिळ, जी भाषा तुम्हाला येते त्या भाषेत तुम्ही काही डायलॉग म्हणा, काही गा. मग त्या दिवशी त्यांनी काहीतरी डायलॉग म्हटले तमिळ आणि हिंदीमध्ये, आणि अभंग गायले तुकारामांचा. आणि मी त्यांना दाखवलं की म्हटलं बघा हे असं दिसतंय तुम्ही. आता मला सांगा की शंकरजींच्या भूमिकेसाठी किंवा पंडितजींच्या भूमिकेसाठी मी जर एखाद्या अभिनेत्याला घेतलं असतं ना, तर त्याला पवित्र आणि शुद्ध असण्याचा अभिनय करावा लागला असता.
आता शुद्धतेचा अभिनय कसा करणार, पवित्र असल्याचा अभिनय कसा करणार, तर तो आधी असावा तर लागतो, ती शुद्धता अंगात, तर ती बाहेर येणार. आणि ती शंकरजींमध्ये ठाई ठाई आहे. त्यांना अभिनय करायचाच नव्हता, ते जसे आहेत तसंच करायचं होतं. आणि एक असा तो गायक आहे पंडितजी, की जे कोणासाठी म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी गात नाही आहेत, ते त्या कलेच्या प्रेमासाठी गाण्यासाठी म्हणून गाणं गात आहेत. आणि एक खासाहेब आहेत की जे दिखावा किंवा एक मी कसं भारी गातो म्हणून तुमच्यासमोर गाणं मांडणार आहेत. तर हे दोन्ही जर अभिनय करायला लागले असते तर खासाहेब आणि पंडितजींमध्ये फरक कसा राहिला असता. म्हणून शंकरजी त्या भूमिकेसाठी मला हवे होते की ज्यांच्या पर्सनॅलिटीमध्येच दिखावा नाही आहे, किंवा व्यक्तिमत्व आणि भूमिका दोन्ही व्यक्तिमत्वाचंच सेमच काही आहे. नाही. सेम. दोन्ही सारखं. म्हणजे दिग्दर्शक म्हणून कदाचित मी आत्ता हे सगळं ऐकताना असं मनात एक क्षण येऊन गेलं की हा स्वार्थी विचार होता का, की कमी मेहनत घ्यावी लागेल. नाही स्वार्थी कमी मेहनतीचा प्रश्न नाही. दिग्दर्शक म्हणून माझं कामच होतं ना. उलट त्यांच्यावर सगळ्यात जास्त मला मेहनत घ्यायला लागणार होती, कारण त्यांनी कधी आजपर्यंत जरी भले कॅमेऱ्यासमोर उभारून त्यांनी गाणी गायली असतील पण डायलॉग नव्हते बोलले, त्यामुळे त्यांच्यावरती सगळ्यात जास्त मला मेहनत घ्यायला लागली असती. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की शंकरजींना सगळ्यात जास्त वेळ लागणार आहे, पण कोणीही एक शब्दाने सुद्धा त्यांच्याशी बोलायचं नाही. आणि चेहऱ्यावर त्यांनी कितीही रिटेक घेतले तरी नाराजी दाखवायची नाही. त्यांना सगळ्या चुका माफ आहेत. आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगत, असं केलं शंकरजींनी काम. म्हणजे डबिंगला मला असं वाटलं त्यांना खूप वेळ लागेल, आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त फास्ट डबिंग त्यांनी केलं. आणि 2 तासात डबिंग करून ते गेले. आम्ही 2 दिवस ठेवून दिला होता स्टुडिओ. पण मी म्हणून म्हटलं की ते कलाकार म्हणूनच इतके मोठे आहेत की माणसाचा सूर सच्चा आहे ना, तो गाण्याच्या ऐवजी अभिनयात वापरायचा आहे. पण तो वापरून घेणं खुबीनं हेही फार महत्त्वाचं होतं, कारण नाहीतर तो प्रयोग फसूही शकतच होता का. पण तुम्हाला आता तुम्ही शंकरजींना काय प्रकारे ब्रीफ करता ह्याच्यात तुमचं म्हणजे मी त्यांना कधीही पंडितजींचे कॅरेक्टर जसं मी एखाद्या अभिनेत्याला ब्रीफ करीन तसं मी त्यांना कधीही ब्रीफ करायचो नाही. मी त्यांना शॉटच्या आधी जेव्हा आता ॲक्शन म्हणणार आहेत आणि मी त्यांना आधी समजून सांगायचो की त्यांच्या मुवमेंट काय आहेत, आणि शॉटच्या आधी फक्त मी त्यांना एक एक्झाम्पल द्यायचो, दॅट्स इट. मी त्यांना कधीही सर पंडितजींचा आतून विचार करा कसे असतील ते वगैरे असलं मी त्यांना कधीही काही सांगितलं नाही. म्हणजे त्याच्यात एक प्रसंग आहे की जे ते पाण्यात जातात आवाज गेल्यानंतर, तर मी पाण्यात जाण्याच्या अगोदर त्यांना फक्त बाजूला घेतलं आणि सांगितलं सर असा विचार करा की तुमचा आवाज गेला आहे आणि तुम्ही रडत रडत तुमच्या आईच्या कुशीत चालला आहे, बस एवढंच ब्रीफ. एका वाक्यात माझं त्यांना ब्रीफ असायचं, बाकी मी त्यांना काही शहाणपणा शिकवायचो नाही. आतनं कसं लहानपणापासून पंडितजी कसे वाढले असतील वगैरे ते कशा करता मी एवढा वेळ वाया घालू ना. जर त्यांना म्हणजे ज्या माणसाचा सूर पक्का आहे त्याला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की सारे गम आणि नी एवढंच सांगायचं ना. गाणं कसं निर्माण होतं वगैरे जर तुम्ही त्याला सांगायला लागला तर तो वेड्यात काढेल तुम्हाला. नेमकी गरज काय आहे ती ओळखून सांगणं हेच खरं दिग्दर्शकाचं कसं बसतं. त्या लोकेशनबद्दल झालं किंवा त्या व्यक्तिमत्वांबद्दल झालं, स्वतः त्याच्यात एक दिग्दर्शक आणि अभिनय करणं या दोन्ही भूमिका पहिल्यांदाच केल्या. त्या दोन्हीमधला त्या वेळचा अनुभव काय होता? कारण अभिनेता म्हणून असणारा अनुभव की दिग्दर्शकाने सांगितलेल्या सूचना ऐकायच्यात, आपल्या आपल्या पात्राचा किंवा व्यक्तिरेखेचा विचार करायचा आहे आणि तो मांडायचा आहे. पण दोन्हीकडे काम करतानाचा अनुभव काय होता? अभिनेता म्हणून माझ्या लक्षात आलं की मला दिग्दर्शन जास्त आवडतं आहे. मला ठीक आहे अभिनेता मी आता हा माझा व्यवसाय मी तो करीन, पण दगड असतो अभिनेता, तो स्वतःहून काही निर्मिती करत नाही. अजगरासारखा पडलेला असतो तो झाडाला विळखा घालून. जोपर्यंत त्याच्यासमोर कोणी भक्ष्य आणून ठेवत नाही तोपर्यंत तो जागचा हलत नाही. म्हणजे एखाद्या लेखकाने एखादी व्यक्तिरेखा लिहावी लागते, मग एखाद्या दिग्दर्शकाला ती कलाकृती सादर करावीशी वाटते, मग ती सादर करण्यासाठी त्याच्या पाठीमागे कोणीतरी निर्माता ठामपणे उभा राहावा लागतो. आणि हे सगळं करून 5-50 अभिनेते जेव्हा समोर असतात तेव्हा कुठेतरी त्याच्यातनं आपली निवड होते. म्हणजे ही केवढी प्रोसेस आहे बघा. आणि तो काहीच करत नाही ना. तो शब्द त्याचे नसतात, कल्पना त्याची नसते, तो फक्त सेटवर येणार 2 वाक्य बोलणार. मग त्याची निर्मिती काय आहे? लेखक शब्द लिहितो, निर्मिती करतो काहीतरी. कवी कविता लिहितो, निर्मिती करतो.
संगीतकार चाल निर्माण करतो, निर्मिती करतो. दिग्दर्शक काहीतरी कल्पना विस्तार घेऊन येतो आणि त्याच्यातनं एक सुंदर विश्व उभं करतो. हा काय करतो? तर मला लक्षात आलं की ह्याच्यात काही फार प्रत्यक्ष ती व्यक्तिरेखा उभी करतो. हो, पण दुसऱ्यांनी लिहिलेली, स्वतः निर्माण नाही करत काही. नाही, मी हे किती म्हटलं, ते बघा, थोर अभिनेत्यांची ताकद जी आपण आहे ती आपण पाहिली आणि आपण सगळ्या उत्तम अभिनेत्या आणि अभिनेत्रींवरती प्रेम केलं आहे. त्यामुळे एखादी व्यक्तिरेखा लिहिणं आणि ती लोकांसमोर त्या इमोशन सकट आणणं, हा दोन्हीतला फरक मलाही कळतो आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की प्रत्यक्ष निर्मितीमध्ये त्याचं योगदान काही नसतं. ती निर्मिती तुमच्यापर्यंत पोचवतो तो. म्हणजे कृष्ण खरं तर पोटी जन्माला वेगळ्या आईच्या आला आहे, त्याला वाढवलं वेगळी नाही. तसं ते आहे की ती कलाकृती वेगळ्याच्या पोटी जन्माला आली आहे. वाढवायचं काम किंवा त्याच्या पोचवण्याचं काम आमचं आहे. पण तरीसुद्धा मला दिग्दर्शन करताना असं वाटतं की त्याच्यात जी एक सर्वसमावेशकता आहे ना, दिग्दर्शक म्हणून काम करताना, की एक छोटंसं बी तुम्ही विचार करता आणि त्याचा एक पूर्ण वृक्ष झालेला तुमच्या समोर बघता. आणि हे सगळं करत असताना फक्त अभिनयापुरता विचार करत नाही, तर त्या सगळ्या रंगसंगतीचा विचार करता, कपड्यांचा विचार करता. आणि हे सगळं करताना अभिनयाच्या काही पट विस्तारित जी तुम्हाला जागा मिळते ना, ती अभिनयात नाही मिळत. अभिनयात काय झालं ना, ते सुट्टीतलं क्रिकेट खेळतो ना आपण वाड्यात, अंडरआर्म टाका, इकडे खिडकी फुटेल तिकडे खिडकी फुटेल. आपल्याला ग्राउंड हवं आहे आणि ते ग्राउंड मला दिग्दर्शक देतं. हा आपला विनय झाला. वेगवेगळ्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर आपण काम केलं, ज्याला मराठी रंगभूमीमध्ये स्वतः एक विद्यापीठ असं संबोधलं जातं, विक्रम काका. त्यांच्याबरोबर काम केलं किंवा हिंदीमध्येही केलं, तर ते काम करत असतानाचा अनुभव काय होता? विलक्षण होता. मी परत तेच म्हटलं की ज्या अभिनेत्यांबरोबर मी काम केलं आहे, मला एकदाही असं आठवत नाही की त्या सगळ्या मोठ्या अभिनेत्यांनी मला कान धरून काहीतरी शिकवलं आहे. मी मराठी चुकलो असेन, वाक्य म्हणायला चुकलो असेन, तर जरूर त्यांनी मला सांगितलं आहे. पण त्यांनी मला कधीच सांगितलं नाही की तू हे कर, तू ते कर. विक्रम काकांबरोबर काम केलं तेव्हाही मला हाच एक्सपिरियन्स होता. मी आत्ता नसीरजींबरोबर काम केलं तेव्हाही मला हाच एक्सपिरियन्स होता. मी रीमाताईंबरोबर काम केलं, मी सुलभा देशपांड्यांबरोबर काम केलं, मोहन जोशींबरोबर मी सगळ्यात जास्त काम केलं आहे. माझा सगळ्यात आवडता अभिनेता आहे तो. तर या कधीच कोणी, अशोक मामांबरोबर काम केलं, या कधीच कोणी मला शिकवायला गेलं नाही. उलट मला असं वाटतं की ते काम असं करत होते की मला कंपल्सरी चांगलंच काम करावं लागत होतं. त्यामुळे त्यांच्या कामामुळे माझं काम सुधारत होतं. ही त्यांची पुण्याई आहे, माझी नाही. कारण त्यांच्यासमोर जर समोर धोनी आणि कोणीतरी सचिन तेंडुलकर असेल, तर नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समनला तर बरं तर काम करावं लागतं, किंवा त्याला स्ट्राईक देण्या इतपत तरी पळायला लागतं. तर ते स्ट्राईक देण्यातच त्याची करिअर घडून येते. तसं माझं झालं की त्यांच्याबरोबर काम करताना, त्यांच्याकडे बघताना, की त्यांनी हे वाक्य बोलल्यानंतर त्यांचं वाक्य आणि एक्सप्रेशन पडू न देता त्यांना अजून एक फुलवणं, तर हे त्यांच्याकडने मी शिकलो. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांचं, आणि मी चोर आहे, खऱ्या अर्थाने अभिनेता चोर असतो. म्हणजे मी असं जर म्हटलं ना की हा अभिनय माझा आहे, तर ते खोटं आहे. मी लहानपणापासून काम करत, जसं नाटकात काम करायला लागलो तेव्हापासून मी ज्या चांगल्या अभिनेत्रींना बघितलं आहे, त्यांचं जे चांगलं होतं, जे मी ढापलं आहे, ते माझं म्हणून मी विकतो आहे. एवढाच आहे फरक. गंमत अशी आहे ना की हे मी ढापतोय हे कळण्या इतपत तरी सेन्स लागतो, नाही तर लोक ढापलेलंही बेमालूमपणे माझंच आहे असं म्हणून, आणि नाही ते माझंच फक्त आहे असं म्हणूनही विकतात. तो गंमत तिथे असते. त्यामुळे मी ढापतोय हे म्हणणंही फार महत्त्वाचं असतं. एक निर्णय हा एक सिनेमा होता की जो एक वेगळा विषय होता, तो करताना त्या विषयाबद्दल काय सांगाल? ते आमचे दिग्दर्शक श्रीरंग देशमुख यांची कल्पना होती आणि तो पूर्णपणे त्यांनी निर्मिती केलेला, कल्पना केलेला आणि दिग्दर्शन केलेला सिनेमा होता. त्याचं संपूर्ण श्रेय त्याचं आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा चित्रपट आपल्याकडे येऊ शकतो, कारण आपल्याकडे एक नाटकाचा, आपल्याला सवय आहे, आपल्याकडे नाटकात आजपर्यंत खूप वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडले गेलेत आणि मराठी चित्रपटातही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे धाडसी विषय मांडले गेलेत. त्यामुळे त्याच धाडसीपणाला एक पाऊल पुढे घेणारा त्याचा विचार होता आणि त्याचा संपूर्ण श्रेय श्रीरंग देशमुख. बालक पालक सारखा सिनेमा होता की ज्याच्यामध्ये एक खऱ्या अर्थानं
शालेय जीवनामधल्या असणाऱ्या संकल्पना असतील किंवा परिकल्पना असतील किंवा फॅन्टसी होत्या त्या मांडत असताना किंवा त्या पद्धतीचा सिनेमा होत असताना कुठले चॅलेंजेस होती, कुठली आव्हानं होती? मी खूप नाही त्याच्याबद्दल सांगू शकत, कारण माझी भूमिकाच त्याच्यात खूप छोटी होती. म्हणजे रवी आणि त्याच्या सगळ्या टीमनी त्याच्यावरती खूप विस्ताराने काम केलं. मी त्याच्यात खूप काही कमी क्षणांसाठी होतो, त्यामुळे त्या प्रोसेसबद्दल मी जास्त नाही सांगू शकत. पण मला रवीच्या धाडसाचं खूप कौतुक वाटतं की मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आपण बघणं टाळतो ना, कधीकधी त्या आपल्याला कालांतराने स्वीकाराव्या लागतात. उदाहरणार्थ, आपल्याकडची अनेक नाती अशी आहेत की ज्यांना आपण विकृत समजत होतो, त्या नात्यांचा आता कालांतराने काळाबरोबर आपल्याला स्वीकार करावा लागतो आणि किंबहुना त्यांच्यासाठी आपल्या समाजात जागा निर्माण करायला लागते. त्यामुळे जितकं आपण लपवायचा प्रयत्न करू ना, तितकी आपण एखाद्या गोष्टीची उत्सुकता मारत असतो. त्यापेक्षा ती जेव्हा आपण आज आता आमची मुलं अशा वयात आहेत की एक 17 वर्षाचा आणि एक 12 वर्षाचा आहे, तर आता जर मी त्यांच्यापासून लपवायला सुरुवात केली ना, तर जग खूप छान आहे हो. ते त्यांच्यापासून काही लपवत नाही. त्याने फोन उघडला की त्याला नको त्या गोष्टी पण त्याच्यावरती अवेलेबल आहेत. अशा वेळेस मी आणि मंजिरी जर त्याच्यापासून गोष्टी लपवायला लागलो तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल. उलट त्याच्याशी जर आम्ही मोकळेपणाने बोललो, आणि मला मंजिरीचं कौतुक वाटतं की ती कान्हा आणि मल्हारशी इतक्या मोकळेपणाने बोलते की त्यांच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट ते तिला येऊन सांगतात. आणि ही मला असं वाटतं की कुठेतरी आई किंवा बापाचं काम आहे की आपल्या मुलांबरोबर खूप मोकळेपणाने एक चर्चा, संवाद करावा की मुलांना आपल्या पालकांचा दबाव येणार नाही. आता मुलांना जर आपल्या आईवडिलांचंच प्रेशर आलं तर ते बाहेर कुठे जाऊन मोकळे होणार, आणि मग ते बाहेर जाऊन मोकळे होत नाहीत. त्याच्यातनं जो घडतो ना, तो विध्वंस असतो. ते मोकळ्या फक्त आपल्या आईवडिलांपाशी होतात, आणि आईवडील जर त्यांना कुशनिंग दिलं नाही तर मुलं, आणि मग मुलांना दोष देण्यात अर्थ नसतो. तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला असं वाटतं की ही सगळी बदललेली नाती, हे बदललेले संबंध, हे ह्या सगळ्याच्या, आणि माणसाच्या आयुष्यात चित्रपट, कथा, कादंबऱ्या कमी पडतील इतके विलक्षण प्रसंग, नाट्यमय प्रसंग घडतात. आपण वाचतो हे आत्ता आजूबाजूला जे काही चाललंय ते, आणि असं वाटतं की ह्याच्यापुढे काहीच नाही चित्रपट. इतकं आपल्याला, आपण कल्पना करू शकत नाही अशी नाती माणसाच्या आयुष्यात निर्माण होतात. आपण कल्पना करू शकत नाही अशा प्रकारचं क्रौर्याची परिसीमा माणूस गाठू शकतो. तर मी असं म्हणणार नाही की चित्रपटाने ते सगळं दाखवलं पाहिजे, पण त्या सगळ्यापुढे ते फारच डायल्युटेड आहे. म्हणजे तो जर ऑन द रॉक्स असेल तर हे अख्खी बाटली घालून मिक्स केलेलं पेग आहे. कविता असेल तर तोपर्यंत काहीच. खूप दिवस मागे लागले की काहीतरी सादर करा. हो म्हणतात, नाही म्हणतात, हो म्हणतात, नाही म्हणतात. म्हणून शेवटी आत्ता विचारून घेतलं की करणार का काही सादर. कारण काय आहे, माझा हट्ट असतो की काहीतरी सादर करावं. कारण एक अभिनयाबद्दल सांगणं असेल किंवा स्वतःच्या करिअरबद्दल सांगणं असेल, हे सांगणं असतं, व्यक्त होणं नसतं. एखादा परफॉर्मन्स ज्यावेळेला होतो त्यावेळेला बहुधा ते व्यक्त होणं होऊ शकतं. म्हणून हा अट्टाहास आहे, बाकी काही नाही. सादर करायला तसं वातावरण असेल तर ते सादर करण्यात गंमत असते. म्हणजे मग नंतर मला पाकिटही मिळायला लागतं, त्याची सवय झाली. मग मराठे साहेब ऐकलेत का? आम्ही लगेच तिकडे बोट दाखवतो. किंवा प्रेक्षक आले नाहीत म्हणून आजचा शो रद्द झाला, हे ऐकण्याची आम्हाला सवयच आहे. या निमित्तानं आपणच आपली पाठ थोपटून घेऊया की आपण आपल्यासमोर सादर करावं असं त्यांना वाटतंय. कविता एखादी चांगली आहे का बघतो माझ्याकडे. ठीक आहे, विंदांची एक कविता समोर आली. आता ही अख्खी कविता आहे का अर्धी आहे, एकदा फक्त बघतो मी. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. केले कुणास्तव ते किती हे कधी मोजू नये. होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावर जे घेऊनी आज येथे नाचती. डोक्यावरी जे घेऊनी आज येथे नाचती. घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल तो, बोलेल जो. सत्यास साक्षी ठेवूनी वागेल तो, बोलेल जो. तो बोचतो मित्रांसही, त्याला तयारी पाहिजे.
पाण्यामध्ये पडलास ना, पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो, आता टळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे, त्याला तयारी पाहिजे. कशा कशाची तयारी पाहिजे आणि कशा कशा करता तयारी पाहिजे हे कमीत कमी शब्दात सांगितलेलं आहे. विंदा आहेत ते विंदाच करू जाणे ते आपल्याला जमणे नाही. बरं, आपण अनेक विषयांवरती गप्पा मारतोय, अनेक विषयांचा इथे वेगवेगळा विचार करतोय. तर माणूस म्हणून हे सगळं अनुभवत असताना समृद्धपण तर येतं, हे अनेक वेळेला अनेक पद्धतीनं तुम्ही मांडलं सांगितलं. पण पुढच्या पिढीला देताना तुमच्या काय द्याल? गेल्या पिढीशी नाळ जोडून देईन. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. ज्यांच्याकडे देण्यासारखं आहे त्यांच्याशी ओळख करून देईन. हो, पण जे आता नाही आहेत, जसं की तुमचे आजोबा आहेत, तुमची आजी आहे, त्यांचा सहवास कदाचित तुमच्या मुलांना काही काळ लाभला असेल, पण तुमच्या इतका लाभला नाही, तर त्यातलं माध्यम व्हाल का? मी तुम्हाला सांगू का, मी खूप विचार केल्यानंतर मधल्या काळात आपला सिनेमा कसा टिकेल, मराठी नाटक कसं टिकेल, मराठी भाषा कसं टिकेल, तर हा सगळा विचार करत असताना मी म्हटलं की ती काय मी जन्माला घातली आहे का गोष्ट? नाही. जी गोष्ट इतक्या सगळ्या गोष्टींनंतरही टिकली, जसं भारतात जेव्हा परकीय आक्रमण व्हायला लागली तेव्हा ज्या प्रकारे एका धर्माने जगाचा काही भाग व्यापला, त्याच्यावरनं जेव्हा तो भारतात आले ते सगळे धर्म इथे, तेव्हा लोकांना असा विचार आला की हिंदू धर्म कसा टिकेल. आज बघता बघता तो संपून जाईल. पण ज्या देशाला, उभ्या आडव्या पसरलेल्या देशाला 2 नावं आहेत, राम आणि कृष्ण, ह्या नावांनी त्या अख्ख्या देशाला जोडलं आहे. सगळ्यांनी सगळ्या प्रयत्न करून झाले, पण तो धर्म नाही गेला. मराठी भाषा निर्माण झाल्यानंतर ती सातत्याने एक ओरड होतच असते की मराठी भाषा कशी टिकेल, ती वाढेल का नाही वाढेल. हे सगळं होत असताना आजही मी मराठीत बोलतो आणि माझं मराठी ऐकायला इतकी तरी लोक समोर आहेत, त्यामुळे ती अजून तरी टिकली असं म्हणायला हरकत नाही. तर ती कशी टिकेल याचा विचार करण्यापेक्षा आपण त्याच्यात आपलं योगदान काय देऊ शकतो, मला असं वाटतं एवढाच विचार माझ्यासारख्याने करावा. कारण अनेक आक्रमणं झाल्यानंतर सुद्धा ज्या कलाकारांनी घडवलेल्या सुंदर मूर्ती होत्या त्या टिकल्या. त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत. VCR नंतर जेव्हा CD आली तेव्हा VCRच्या मनात हा विचार आला असेल की आता पिक्चर बघताना माझा उपयोग होणार नाही, मी काय करायचं. CD आली तेव्हा ती खूप खुश असेल की आता माझंच राज्य. पुढच्या 2 वर्षात तिची जागा USB घेतली. USB खूप खुश झाली असेल की आता माझं राज्य. त्या USB नंतर अजून एक गोष्ट आली, OTT प्लॅटफॉर्म. आता तुम्हाला USBची सुद्धा गरज नाही. त्यामुळे इतक्या फटाफट बदलणाऱ्या, इतक्या फटाफट नष्ट होणाऱ्या, संपणाऱ्या जगामध्ये ज्या शाश्वत गोष्टी आहेत, मला असं वाटतं की कुसुमाग्रजांची एक कविता आहे फार सुंदर, की प्रेमावरची कविता आहे की प्रेम ही एकमेव गोष्ट आहे जी शाश्वत राहणार आहे. तर अशा प्रेमाने घडवलेल्या, प्रेमाने निर्माण केलेल्या, प्रेमपूर्वक पुढच्या पिढीकडे गेलेल्या सगळ्या गोष्टी टिकून राहतील. मग ती भाषा असो, ती संस्कृती असो, ती अजून कुठली गोष्ट असो, ज्याच्यामध्ये प्रेम आहे ना ती गोष्ट टिकणार आहे. ज्याच्यात क्रौर्य आहे ते सगळं नष्ट होणार आहे. त्याकरता प्रेम हे कुठच्या पातळीवर असलं पाहिजे. आणि हे खरंच आहे की आपण आज इथे जमलोय ते कलेवरच्या, कलाकारावरच्या, कार्यक्रमावरच्या आणि आपल्या स्वतःच्या विरंगुळ्यावरच्या प्रेमापोटी जमलेले आहोत. कारण इथे म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही काही प्रबोधन करायला बसलेले नाही, आम्ही या 4 गटकेचा आनंद घ्या, आम्ही तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला जमतंच असं नाही, कधीतरी आमचंही फसतं, ते तुम्ही मान्य करता. इतकं सोपं आणि साधं गणित आहे हे. पण हे सगळं होत असताना एक अभिनेता जर का सुबोध भावे नसता तर काय असतं? आणि हा प्रश्न माझा नाही आहे, हे मी प्रांजळपणे कबूल करते. माझ्या आईचा माझ्या आईचा असू शकतो, मला नाही माहिती. कदाचित मी अभिनेताच असतो. कारण त्या काळात मला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी, दर 2 दिवसांनी माझं करिअर बदलायचं. कधी मला पोलीस व्हायचं होतं, कधी मला MPSC करायचं होतं, कधी मला UPSC करायचं होतं, कधी मला मिलिटरीत जायचं होतं, कधी मला मार्केटिंग मॅनेजमेंट करायचं होतं, कधी मला MBA करायचं होतं. तर मला असं वाटतं इतक्या मोठ्या करिअरच्या माणसाला सांभाळून घेणारं फक्त अभिनय हे क्षेत्र असू शकतं जिथे मला सातत्याने वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात.
म्हणजे इन शॉर्ट मी काहीच नसतो. काहीच नसतो. इन शॉर्ट मी काहीच नसतो. या सगळ्याबरोबर एक आनंद म्हणून कुठल्या गोष्टी करायला आवडतात की हे मी फक्त आनंदाकरता करतो, त्याच्यात व्यावसायिकता नाही आहे, मला त्यातनं काही मिळणार आहे किंवा काही नाही मिळणार आहे किंवा माझ्याकरता म्हणून मी करतो, अशा काही गोष्टी काहीच नाही. कारण तुम्ही विचारलात की आनंदासाठी काही गोष्टी करायला आवडतात, म्हणजे तुमची अपेक्षा आहे की या गोष्टीतनं आनंद मिळावा. जेव्हा तुम्ही अपेक्षेने एखादी गोष्ट करता त्यातनं तुम्हाला कधीच आनंद मिळत नाही. स्वतः करता. म्हणूनच मी काहीच करत नाही. कारण अपेक्षा ठेवली की त्यातनं तुम्हाला नक्की आनंद मिळणार नाही. तुम्ही निरपेक्षपणे काहीच न डोक्यात ठरवता नुसतं फिरा, जो आनंद तुम्हाला मिळणार तो तुम्ही अपेक्षा केल्यानंतर कधीच मिळणार नाही. मग तुम्हाला त्या आनंदाला पण तुम्ही इंटेन्सिटी लावाल की आज चिमणीला बघितलं मला 50% आनंद मिळाला, मग मी पोपटाला बघितलं मग मला 70% मिळाला. आनंदाचं परिमाण कसं असू शकतं? आनंद एकदा असतो किंवा नसतो. त्यामुळे त्याला शोधायला जाल तर तो कधीच मिळणार नाही. त्याला येऊ देत की तुम्हाला शोधत. स्वतःबद्दल असा कॉन्फिडन्स पाहिजे ना की मला शोधत आनंद आला पाहिजे. आज मला काय मिळालं तर मला हे मिळालं की आपल्यापर्यंत आनंद आला पाहिजे. खूप भरभरून बोलणं झालं, खूप भरभरून गप्पा झाल्या, खूप आनंदानं आणि काहीतरी मिळेल ह्यापेक्षा सुद्धा काहीतरी छान वाटेल ह्याकरता आपण सगळे जमलो होतो आणि तो माझ्या मते यशस्वी झालाय कार्यक्रम असं मी गृहीत धरू का? या सगळ्यानंतर फक्त एकच विनंती आहे सगळ्यांना, जी मागच्याही कार्यक्रमात आम्ही केली होती, कृपया स्टेजवर येऊ नका. कारण कोणालाच भेटल्याचा आनंदही मिळत नाही, फोटो काढल्याचाही आनंद मिळत नाही आणि जे इथे छान बसून ऐकलेत 1.5 तास त्याचाही आनंद निघून जातो. त्यामुळे काही आठवणी ह्या कॅमेरामध्ये बंद न करता मनामध्ये साठवून जाऊया आणि खऱ्या अर्थानं आजचा कार्यक्रम यशस्वी झाला आहे तुमच्या प्रतिसादाने आम्हाला कळलेलं आहे. विनंती आहे, जरी आपण सर्वजण सुबोधजींना ऐकायला निश्चित आलेलो आहोत तरी थोडंसं मला स्मरण असेल आधी यांना ऐकलेलं तर पर्सनल मंजिरीताईंबद्दल काही तुमच्या करिअरच्या सुरुवातीला त्या फॉरेनला होत्या ते सोडून आल्या वगैरे असं साधारण प्लीज. अहो आम्ही आत्ताच ठरवलं की आता आमची लव्ह स्टोरी नाही सांगायची, माझी मुलं त्या वयात आहेत. त्याही वयात लव्ह स्टोरी असू शकते. आई वडिलांकडनं नको ते इन्स्पिरेशन नको घ्यायला. काही आफ्टर मॅरेज तुम्ही सांगितलं. आपण जरा प्रश्न वेगळ्या माणसाला विचारूया का? मंजिरीताई आहेत त्यांना विचारूया का? दरवेळेला ह्यांच्या तोंडूनच काय ऐकायचं? अगं उखाणा नाही घ्यायला सांगत आहेत, प्रश्न विचार. आता लोक स्टेजवर बोलवत आहेत. निर्माता असल्यामुळे ती प्रत्येक गोष्टीचा व्यावहारिक विचार करते की इथे आल्यानंतर तिने एखादं नाटक केलं प्रोड्यूस तर तुम्ही सगळे ऑडियन्स म्हणून येणार आहात का? हो म्हणून म्हणजे त्यांना आपण- पटकन वर येतील. फायनली निर्माता म्हणून व्यावहारिक दृष्टिकोन पाहिजे माणसं. हे बघा आमच्या मंडळींनी खुर्ची पण आणली, आता याच. मंजिरी आयडियलिझमच्या ज्या कल्पना आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शोधत असतो तर तितकं मी म्हणणार नाही की आमचं नातं सर्वार्थाने आयडियल आहे किंवा आम्ही खूप एकमेकांना अनुरूप आहोत. मतभेद भांडणं ह्या गोष्टी आमच्यातही आहेत. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे मला असं वाटतं की तिच्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद मला होतो आणि माझ्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद तिला होतो. हे आपल्यापेक्षा सुद्धा समोरच्या माणसाच्या आयुष्यातला आनंद आपला वाटणं हे जोपर्यंत आम्ही एकमेकांबरोबर सेलिब्रेट करतो आहे तोपर्यंत आमचं नातं चिरकाल टिकून आहे. तिच्या बाबतीत एखादी गोष्ट चुकीची घडली तर मलाही वाईट वाटतं, माझ्या बाबतीत घडली तर तिलाही वाईट वाटतं. आज
वेळ न देण्यावरनं ज्या अनेक नवरा बायकोंमध्ये मूलभूत जे एक भांडणाचं कारण असतं तसंच आमच्यामध्येही आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या कशा वाटून घ्यायच्या, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मला असं वाटतं ज्या प्रत्येकामध्ये त्याही आमच्यात आहेत. आम्ही कुठेही वेगळ्या पद्धतीने वाटचाल करणारे नवरा बायको नाही आहोत. पण मला एक माहिती आहे की या सगळ्या परिस्थितीत ते तसं असतं ना की जा मी तुला मोकळं सोडलं आहे असं समुद्रकिनाऱ्यावरनं उभं राहून एक व्यक्ती सांगते आणि मग तो बोटीत बसलेला माणूस मनसोक्त विश्वसंचार करायला फिरतो. त्याला नवीन नवीन प्रदेश बघायला शिकवतात आणि एका ठिकाणी येऊन त्याला कळत नाही की आपण पुढे का जात नाही आहोत. मग त्याला कळतं की त्याची दोरी बांधलेली आहे आणि ती दोरी पकडून ती समुद्रकिनाऱ्यावरती उभी आहे. तसं कितीही मनसोक्त मी फिरलो तरी मला माहिती आहे की मला परत कुठल्या किनाऱ्यावरती यायचं आहे आणि तिलाही माहिती आहे की मला किती भटकू द्यायचं आहे. त्यामुळे हे जोपर्यंत आमची क्लॅरिटी आहे तोपर्यंत आमचं आणि आज ती एक या क्षेत्राशी काहीही संबंध नसतानासुद्धा निर्माती म्हणून काम करते आणि केवळ नावाला निर्माती म्हणून काम करत नाही तर खरोखर शुभमंगल सावधानसारखी मालिका असेल किंवा आत्ता झीची आलेली अगं अगं सोनबाई काय म्हणतात सासूबाई ती मालिका असेल किंवा आमची आत्ता येणारी जिओ सिनेमाची आगामी वेबसिरीज असेल कालसूत्र किंवा अश्रूंची झाली फुले हे नाटक असेल, पुष्पक विमानची निर्मिती असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी तिने कुठल्याही प्रकारचा या क्षेत्राचा अनुभव नसतानासुद्धा आज ती जे काही निर्मिती म्हणून करते आहे ते सगळं माझी एक पैशाचीच मदत घेते, बाकी कुठली नाही. मला कुठेही त्याच्यामध्ये इन्वॉल्व न करता किंवा माझा वापर करून न घेता ती फक्त स्वतःच्या जीवावरती त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या माणसांना सांभाळून करते. आणि आज कान्हाज मॅजिकबरोबर काम केलेल्या सगळ्या माणसांना पुन्हा पुन्हा या संस्थेबरोबर काम करावं असं वाटतं आहे. मला असं वाटतं हे सगळं क्रेडिट संपूर्णपणे तिचं आहे आणि तिला माणसं जोडणं फार चांगल्या पद्धतीने येतं म्हणण्यापेक्षा ते तिच्या स्वभावात आहे. ती आता जोडायची म्हणून जोडत नाही, ते आपसूक तिच्यामुळे जोडली जातात. मग ते माझे नातेवाईक असतील, माझे मित्रमंडळी असतील, तिचे मित्रमंडळी असतील, तिचे नातेवाईक असतील, तर या सगळ्यांना जोडण्याचं काम ती खूप सुंदर पद्धतीने कायम करत आली आहे आणि याही पुढे करत राहील. आणि मी परमेश्वराचे आभार मानतो की मी परमेश्वराचे आभार मानतो की एका चांगल्या माणसाला माझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल आणि मला तिच्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल. काय आमिर खानचे फोटो? अहो मी खूप काय द्यायचो तेव्हा. आमिर खानचा फोटो तो एक झाला. त्याच्यावर एक स्वतंत्र मुलाखत दोघांची घेऊया. आताच्या अपेक्षा जरा वाढल्यात, त्या आमिर खानचा फोटो परवडायचा तेव्हा. आता दादरमध्ये घर आहे वगैरे असं म्हटल्यानंतर आमिर खान बरा वाटतो. तुम्हाला थांबवून इतक्याकरताच लिहून घेतेय. खरं तर हा केलेला आगाऊपणा आहे, सगळ्यांची परवानगी न घेता केलेला आहे, त्यामुळे नंतर पडतील ते फटके खाऊन घेईन तुमच्या प्रेमापोटी. तो अभिप्राय तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. गप्पांमध्ये सहभागी होऊन नकळत एका आनंदाच्या क्षणाचा भाग केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण इथे आलात त्याकरता तुमचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.